Hello, dear students. I am Anand Sonanis from Mahatma Gandhi Vidya Mandir's MHG College, HSC Vocational Department, Malegaon Camp, Nasik. Dear students, in this video lecture, we are going to learn section first 1.1 and Astrologer's Day. So, let's look at the introduction of the writer. See, R.K. Narayan, his lifespan is between 1906 to 2001. His full name is Rasipuram Krishnaswamy Iyer Narayan Swamy. Was one of the best known novelists among Indian English writers. He is the author of 14 novels, 5 volumes of short stories, and a number of travelogues, and has a collection of non-fiction to his credit. He also wrote his memoir, My Days, in 1975. Narayan created the imaginary town of Malgudi, where realistic characters in a typical Indian setting lived amid unpredictable events. His stories are grounded in compassionate humanism and celebrated the humor of energy of ordinary life. His stories are characterized by a simple style and subtle humor. आता R.K. नारायण यांनी जे साहित्य लिहिलेलं आहे, कथा, कादंबऱ्या, तर त्याविषयीची माहिती आपल्याला या पॅराग्राफमध्ये देण्यात आलेली आहे. R.K. नारायण हे भारतातले सुप्रसिद्ध इंग्रजी लेखक आहेत. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत 14 कादंबऱ्या लिहिल्या, 5 कथासंग्रह लिहिले, 14 novels, 5 volumes of short stories. म्हणजे कथासंग्रहाचे एकूण 5 प्रकार त्यांनी लिहिले. त्यामध्ये 5 कथासंग्रह आहेत की ज्या कथासंग्रहांमध्ये एकूण जवळजवळ 200 कथांचा समावेश आहे. नंबर ऑफ ट्रॅव्हलॉग्स म्हणजे प्रवास वर्णनं त्यांनी लिहिले. अँड हॅज अ कलेक्शन ऑफ नॉन फिक्शन टू हिज क्रेडिट. नॉन फिक्शन म्हणजे अकाल्पनिक, दॅट इज बेस्ड ऑन फॅक्ट, इन्फॉर्मेटिव्ह रायटिंग त्यांनी लिहिलेलं आहे. ही ऑल्सो रोट हिज memoir माय डेज इन 1975. आणि स्वतःच्या बालपणाच्या आठवणी त्यांनी माय डेज नावाच्या पुस्तकात लिहून ठेवलेल्या आहेत. मेमॉयर या शब्दाचा अर्थ आहे आठवण. म्हणजे या माय डेज पुस्तकामध्ये त्यांनी बालपणीच्या म्हणजे चेन्नईमध्ये राहत असताना, त्यांच्या आजीकडे राहत असताना सर्व ज्या आठवणी आहेत त्या या माय डेज या पुस्तकात त्यांनी लिहून ठेवलेल्या आहेत. नारायण क्रिएटेड इमॅजिनरी टाउन ऑफ मालगुडी. आता जसं मी आधी सांगितल्याप्रमाणे त्यांनी 5 कथासंग्रह लिहिले. त्याच्यातला एक कथासंग्रह आहे मालगुडी डेज अँड अदर स्टोरीज. आणि ही जे मालगुडी नावाचं गाव आहे हे कसं आहे, काल्पनिक आहे. जगाच्या नकाशात कुठेही अस्तित्वात नसणारं हे गाव आहे आणि केवळ ते काल्पनिक आहे. पण त्यांच्यामध्ये जे ज्या कथा त्यांनी रंगवलेल्या आहेत त्यांच्यामध्ये जे पात्र आहेत ते भारतीय मातीशी निगडीत, संस्कृतीशी आणि परंपरेशी निगडीत, वास्तववादी अशा स्वरूपाची आहे. आणि म्हणून मालगुडी डेज नावाची एक सिरियल, दूरदर्शन मालिका
1986मध्ये प्रदर्शित झाली होती, की जिचे एकूण 54 भाग प्रदर्शित झाले होते. तर मालगुडी डेज याच्यामध्ये त्यांनी वास्तववादी अशा प्रकारचं भारतीय संस्कृती परंपरेचं चित्रण केलेलं आहे. वेअर रिअलिस्टिक कॅरेक्टर्स इन टिपिकल इंडियन सेटिंग लिव्ड अमंग अनप्रेडिक्टेबल इव्हेंट्स. त्यांनी म्हटलंच आहे पुढे की रिअलिस्टिक कॅरेक्टर्स म्हणजे वास्तववादी पात्र, आणि ते पण इंडियन सेटिंग भारतीय पार्श्वभूमीवर आधारित. लिव्ड अमिड अनप्रेडिक्टेबल इव्हेंट्स म्हणजे मालगुडी डेज या कथांमध्ये जी काही पात्र, जे काही प्रसंग त्यांनी रंगवलेले आहेत ते भारतीय पार्श्वभूमीवर आधारित, भारतीय संस्कृतीवर आधारित आहेत. आणि त्याच्यामध्ये जे प्रसंग आहेत, जे भिन्न कॅरेक्टर्स, पात्र त्यांनी रंगवलेले आहेत, तर ते कोणत्या परिस्थितीत जगतात, तर इन अन अमिड अनप्रेडिक्टेबल इव्हेंट्स म्हणजे अनप्रेडिक्टेबल, नॉट नोन इन ॲडव्हान्स, म्हणजे अनिश्चित अशा प्रसंगातून ते पात्र जातात. म्हणजे आपल्या जीवनामध्ये काही प्रसंग, गोष्टी अशा असतात की ज्या घडतात, पण त्याच्यानंतर नेमकं पुढे काय घडणार आहे, भविष्यात नेमकं काय घडणार आहे हे आपल्याला निश्चित सांगता येत नाही, आणि म्हणून त्याला म्हटलं आहे अनप्रेडिक्टेबल इव्हेंट्स. आता मालगुडी डेज या कथांमध्ये जी पात्र त्यांनी रंगवलेली आहेत, त्याच्यात त्यांनी त्या पात्रांमध्ये असलेलं ह्युमन रिलेशनशिप, मानवी संबंध, आणि त्या पात्रांच्या बाबतीत ज्या काही घटना घडतात त्या कशा संदिग्ध आहेत, अनिश्चित आहेत, आणि मग त्यातून त्यांनी एक संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे की माणसाचं जीवन हे कशा पद्धतीचं असतं. ही स्टोरीज आर ग्राउंडेड इन कंपॅशनेट ह्युमॅनिझम अँड सेलिब्रेटेड द ह्युमन अँड एनर्जी ऑफ ऑर्डिनरी लाईफ. आणि त्यांच्या ज्या कथा आहेत त्या कथांचं वैशिष्ट्य काय, कंपॅशनेट ह्युमॅनिझम. कंपॅशनेट म्हणजे अनुकंपा, सहानुभूती, करुणा, की त्यांचा नेहमीच मानवतावादी असा दृष्टिकोन असल्यामुळे त्यांना माणसाविषयी, म्हणजे माणूस म्हणजे कोणता माणूस, की मॅन हू सफर्स ऑफ सॅडनेस अँड पेन्स, म्हणजे जो माणूस आयुष्यात दुःख, यातना भोगतो, अशा माणसाविषयी त्यांना प्रचंड करुणा आहे, सहानुभूती आहे. अँड सेलिब्रेटेड द ह्युमन अँड एनर्जी ऑफ ऑर्डिनरी लाईफ, म्हणजे माणसाच्या सामान्य जीवनाची ऊर्जा, चैतन्य आणि विनोद हा त्यांनी जणू साजरा केलेला आहे. आता विनोद आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अनेक अशा प्रकारचे छोटे मोठे विनोद घडत असतात, आणि आपलं जीवन जगत असताना म्हणजे आपल्यातली जी चेतनाक्षमता आहे, चैतन्यशीलता आहे, तर ह्या सर्व गोष्टी अंतर्भूत ठेवून त्यांनी त्यांचं लिखाण केलेलं आहे. म्हणजे थोडक्यात त्यांच्या लिखाणामध्ये चैतन्यशीलता आहे, चेतना क्षमता आहे. त्यांच्या लिखाणामध्ये दुसऱ्यांना प्रेरणा मिळेल, बोध होईल, अशा प्रकारचं लिखाण त्यांनी केलेलं आहे. ही स्टोरीज आर कॅरेक्टराइज्ड बाय सिम्पल स्टाईल अँड सटल ह्युमर. त्यांच्या कथा अत्यंत साध्या आहेत आणि त्याच्यामध्ये सूक्ष्म अशा प्रकारचे विनोद आहेत. आता त्यांचं लिखाणाची शैली ही अत्यंत सहज, सोपी आणि साधी आहे, आणि त्याच्यातून ते विनोद निर्माण करतात. आता विनोद निर्माण करणं म्हणजे
या ठिकाणी जिथे काही विरोधाभास परिस्थिती निर्माण होते, उपरोधिक परिस्थिती निर्माण होते, तिथे विनोद निर्माण होतो. तर त्यांनी त्यांच्या या शैलीमध्ये साध्या आणि सहज पद्धतीने भारतातली जीवनशैली उलगडण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढचा पॅराग्राफ. नारायण वॉज इंट्रोड्यूस्ड टू अमेरिकन रीडर्स इन 1952 बाय द मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटी प्रेस. आता मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटी प्रेस काय आहे, तर अमेरिकेत मिशिगन स्टेट विद्यापीठ आहे आणि त्या विद्यापीठाची एक प्रकाशन संस्था आहे आणि या प्रकाशन संस्थेने त्यांच्या साहित्याची, कादंबऱ्यांची दखल घेतली आणि त्यांनी त्यांची काही पुस्तकं प्रकाशित केली. ती अशी: दिस इन्क्लूड्स स्वामी अँड फ्रेंड्स, द बॅचलर ऑफ आर्ट्स इन 1937, द डार्क रूम 1938, अन एस्ट्रोलॉजर्स डे अँड अदर स्टोरीज 1947, मिस्टर संपत 1949, द फायनान्शियल एक्सपर्ट 1954, वेटिंग फॉर द महात्मा 1955, द गाईड 1958 अँड मेनी अदर स्टोरीज. हे संपूर्ण साहित्य, या संपूर्ण कादंबऱ्या त्यांच्या या मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटी प्रेस या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केल्या. आणि इथे मला प्रकर्षाने सांगावं असं वाटेल की त्यांच्या ह्या कादंबऱ्यांमुळे ते संपूर्ण जगभरात सुप्रसिद्ध इंडियन इंग्लिश रायटर म्हणून उदयास आले. हिज नॉवेल द गाईड won him the साहित्य अकादमी अवॉर्ड इन 1961. म्हणजे त्यांची जी द गाईड नावाची नॉवेल आहे, द गाईड, कदाचित आपण हे नाव ऐकलं असेल बघा, तर त्या गाईड नावाच्या नॉवेलसाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. द मोस्ट कवेटेड लिटररी ऑनर इन इंडिया. म्हणजे भारतातला सगळ्यांना हवासा वाटणारा, सगळ्यांना इच्छा असते की आपल्याला हा सर्वोच्च बहुमान मिळावा आणि हा बहुमान R.K. नारायण यांना द गाईड ह्या कादंबरीसाठी 1961 मिळाला. आता द गाईड ह्या कादंबरीवर चित्रपटसुद्धा प्रदर्शित झालेला आहे 1965 की ज्याच्यामध्ये देवानंद आणि वहिदा रहमान यांची भूमिका आहे. टुरिस्ट गाईडची भूमिका देवानंद यांनी केलेली आहे. तर आपल्याला जर आवड असेल तर आपण हा चित्रपट जरूर बघू शकता. त्यानिमित्ताने आपल्या या कादंबरीचा पण आपला अभ्यास होईल. तर गाईड या कादंबरीसाठी त्यांना भारतातला सर्वोच्च द साहित्य अकादमी अवॉर्ड 1961 मिळाला. द मोस्ट कवेटेड लिटररी ऑनर इन इंडिया. ऑनर म्हणजे सन्मान. His writing is distinguished by humor and unoffending irony, a unique Indianness and simplicity which is utterly charming and authentic. आता त्यांचं जे लिखाण आहे त्याची वैशिष्ट्य काय दिली आहे की त्यांच्या लिखाणातनं जो विनोद निर्माण होतो तो कसा आहे, अनऑफेंडिंग, निरुपद्रवी, कोणालाही न दुखावणारा. इट डज नॉट हर्ट टू एनीबडी. अनऑफेंडिंग आयरनी. आयरनी म्हणजे विडंबन किंवा उपरोध. म्हणजे भारतीय जीवनशैलीमध्ये जीवन जगत असताना जो काही उपरोध घडतो, जी काही विरोधाभास परिस्थिती निर्माण होते, तर ती त्यांनी मांडलेली आणि ती पण अत्यंत सोप्या भाषेत विनोदी पद्धतीने मांडलेली आहे. आणि त्याच्यामुळे त्यांचा जो काही विनोद आहे किंवा त्यांचं जे काही विडंबन आहे, तर हे कसं आहे की कोणालाही न दुखावणारं, कोणाचाही अपमान न करणारं आणि सहज लोक ते स्वीकारतात. आणि असं असतं ना की आपल्या आयुष्यात जर आपण काही चुका केल्या आणि आपण त्याच्यावर जर विचार केला तर कधी कधी आपल्याला आश्चर्य वाटतं की आपण अशा प्रकारच्या चुका केल्याने त्याचे असे परिणाम झाले. तर मग ह्या कथांमध्येही ते
एक प्रकारे लोक असं वाचकांना दर्शवून देतात की कशा पद्धतीने भारतातील जीवनशैली जगत असताना उपरोध निर्माण होतो आणि या उपरोधातून ते एक संदेशही देण्याचा प्रयत्न करतात. अ युनिक इंडियननेस म्हणजे त्यांच्यामध्ये एकमेव केवळ भारतीयत्व म्हणजे त्यांच्या कथांमध्ये सगळे भारतीयच विषय आहेत. अँड सिम्प्लिसिटी साधेपणा आहे विच इज अटरली चार्मिंग अँड ऑथेंटिक. चार्मिंग म्हणजे मोहक आकर्षक अशा पद्धतीचं त्यांचं ते लिखाण आहे. ऑथेंटिक आणि वास्तवाला धरून आहे. म्हणजे मानवी जीवनामध्ये ज्या काही घडामोडी घडतात त्याच्यामधील जी काही मॉरल व्हॅल्यूज नीती मूल्य असतात किंवा ज्या काही पद्धती आहेत परंपरा आहे संस्कृती आहे त्याला धरून ते जे काही लिखाण आहे ते वास्तववादी आहे. नारायण टिपिकली पोर्ट्रेज द पेक्युलरिटीज ऑफ ह्युमन रिलेशनशिप अँड द आयरनीज ऑफ इंडियन डेली लाईफ. पोर्ट्रेज म्हणजे चित्रण करणे. पेक्युलॅरिटीज म्हणजे विचित्रता. आता मानवी संबंधातील विचित्रता स्वाभाविक आहे. सगळ्यांचे संबंध चांगले असू शकतात असं नाही. आणि म्हणून या संबंधामध्ये जी विचित्रता निर्माण होते तर ती त्यांनी त्याच्यामध्ये चित्रित केलेली आहे. त्यांच्या कथांमध्ये कादंबऱ्यांमध्ये चित्रित केलेली आहे. अँड द आयरनीज ऑफ इंडियन डेली लाईफ. आता दैनंदिन भारतीय जीवनामध्ये जे काही विडंबन घडतं जो काही विरोध घडतो उपरोध घडतो तर तो त्यांनी मांडलेला आहे. ही स्टाईल इज ग्रेसफुल मार्क्ड बाय जेनियल ह्युमर एलिगन्स अँड सिम्प्लिसिटी. आणि त्यांची लिखाणाची शैली ही अत्यंत सुंदर आहे आणि ज्याच्यामध्ये जेनियल ह्युमर जेनियल मीन्स सामान्य अशा पद्धतीचा विनोद जो सामान्य माणसालाही स्पर्श करेल अशा पद्धतीचा विनोद आणि फ्रेंडली ज्याच्यामध्ये मैत्रीपूर्णपणा आहे. ज्या विनोदामध्ये मैत्रीपूर्णपणा आहे अशा प्रकारचा तो विनोद आहे. एलिगन्स लालित्यपूर्णता आहे. सुरेखपणा आहे. सिम्प्लिसिटी त्यांच्या लिखाणामध्ये एक साधेपणा आहे. तर ही प्रस्तावना शिकण्यामागे एकच कारण आहे की लेखकाने कशा प्रकारचं लिखाण केलेलं आहे त्यांचं साहित्य काय काय आहे त्याची ओळख व्हावी म्हणून आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. ही प्रस्तावना दिलेली आहे आणि ही प्रस्तावना जर आपण नीट समजून घेतली तर आपल्याला हा धडासुद्धा समजून घ्यायला मदत होते. कारण शेवटी त्यांच्या पूर्ण साहित्याचा एक सारांश त्याचं मूळ या प्रस्तावनेमध्ये आहे की त्यांचं लिखाण हे साधारणतः कशा स्वरूपाचं आहे आणि आपण त्यांच्या लिखाणाकडे कशा पद्धतीने बघायला पाहिजे हे या प्रस्तावनेमध्ये आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे. नाव लेट्स लुक ॲट द लेसन. ॲन ॲस्ट्रॉलॉजर्स डे. आता हे जे शीर्षक आहे ॲन ॲस्ट्रॉलॉजर्स डे तर याच्यावरही तुम्हाला विचार करायचा आहे. आता मी असं सांगेल की ॲस्ट्रॉलॉजर्स डे हे जे शीर्षक आहे याच्यामध्ये डे दिवस म्हटला की अनेक घडामोडी घडतात, अनेक प्रसंग घडतात आणि ॲस्ट्रॉलॉजर म्हणजे ज्योतिषी. आता ज्योतिषाच्या जीवनातील एक दिवस. आता कोणता दिवस आहे आणि त्या दिवशी असं काय घडलं होतं की ज्याचं विशेष महत्त्व आहे हे आपल्याला या संपूर्ण धड्यामध्ये बघायचं आहे. आता शीर्षकाच्या बाबतीत नीट विचार केला तर या शीर्षकाशी संबंधित आपल्याला 2 सूत्र बघायला मिळतात. पहिलं म्हणजे भूतकाळ पास्ट टेन्स आणि प्रेझेंट टेन्स. म्हणजे ॲस्ट्रॉलॉजरच्या जीवनातील भूतकाळ आणि त्या भूतकाळातला एक असा दिवस की ज्यात एक वाईट घटना घडलेली आहे आणि ज्या वाईट घटनेचं ओझं भीती त्याच्या मनामध्ये कायम आहे आणि वर्तमानामध्ये योगायोगाने त्याला एक
संधी मिळते आणि त्या घटनेचं निराकरण होतं आणि त्याच्या मनावरचं ओझं भीती नष्ट होते. तर धड्याच्या अनुषंगाने आपण हे सगळं बघणारच आहोत. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की या धड्याचा अभ्यास केवळ स्टोरी वाचणं एवढ्यासाठीच आपल्याला करायचा नाही, तर त्याच्यातले काही बारकावे डिटेल्स आपल्याला अभ्यासायचे. आता डिटेल्स मीन्स वॉट की यू हॅव टू डेव्हलप युअर थिंकिंग पॉवर. आपल्याला आपली विचारशक्ती विकसित करायची आहे. देन यू हॅव टू थिंक अबाउट दिस लेसन लॉजिकली, कंपॅरेटिव्हली, डिफरन्शिएटिंग. यू हॅव टू स्टडी व्होकॅब्युलरी. म्हणजे संपूर्ण कन्स्ट्रक्टिव्ह पद्धतीने आपल्याला त्याचा विचार करायचा आहे. कारण आपल्याला माहिती आहे की आता स्मरण पद्धत नाही राहिलेली आहे. आता आपल्याला ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग असल्यामुळे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आपल्याला सॉल्व करायच्या आहे, ज्याला आपण प्रॉब्लेम सॉल्विंग म्हणतो. की वी हॅव टू थिंक, वी हॅव टू ॲक्टिवेट आवर ब्रेन अँड लर्न. सो लेट्स लुक ॲट दिस लेसन. Punctually at midday, he opened his bag and spread out his professional equipment. आता इथे ज्योतिषाचा दिवस या कथेची सुरुवात ज्योतिषाने कशा पद्धतीने त्याच्या व्यवसायाची मांडणी केलेली आहे ते आपल्याला त्याच्याने त्यांनी केलेली आहे. तर पंक्च्युअली ॲट मिड डे ही ओपनड हिज बॅग अँड स्प्रेड आउट हिज प्रोफेशनल इक्विपमेंट which consisted of dozen cowrie shells, a square piece of cloth with obscure mystic charts on it, a notebook, and a bundle of Palmyra writing. His forehead was resplendent with sacred ash and vermilion, and his eyes sparkled with a sharp, abnormal gleam, which was really an outcome of a continual searching look for customers, but which his simple clients took to be a prophetic light and felt comforted. The power of his eyes was considerably enhanced by their position placed as they were between the painted forehead and the dark whiskers which streamed down his cheeks. Even half-wit's eyes would sparkle in such a setting. To crown the effect, he wound a saffron-colored turban around his head. This color scheme never failed. People were attracted to him as bees are attracted to cosmos or dahlia stalks. He sat under the boughs of a spreading tamarind tree which flanked a path running through the town hall park. It was a remarkable place in many ways. आता ह्या पॅराग्राफमध्ये सुरुवातीला आपल्याला असं वर्णन केलेलं आहे की ज्योतिष म्हटला की त्याच्याकडे काय काय साधनं असतात त्याचा व्यवसाय करण्यासाठी. तर बघा, पंक्च्युअली म्हणजे नियमितपणे, म्हणजे व्यवसाय आहे त्याचा. तर त्याने त्याच्या नित्यनियमाप्रमाणे मध्यान्हाची वेळ आहे, त्याने आपली बॅग उघडली आणि त्याचे जे प्रोफेशनल म्हणजे व्यावसायिक अशी इक्विपमेंट, साहित्य किंवा साधनं जी आहेत ती त्याने अशी पसरवली, त्याची मांडणी केली. विच कन्सिस्टेड ऑफ अ डझन काउरी शेल. कन्सिस्ट म्हणजे समावेश असणे. मग आता त्या साहित्यामध्ये कसला कसला समावेश आहे, कोणत्या कोणत्या गोष्टींचा समावेश आहे, तर डझन काउरी शेल. काउरी शेल म्हणजे शिंपलं जे समुद्रात सापडतात, म्हणजे कवड्यांच्या माळा किंवा शिंपलं. अ स्क्वेअर पीस ऑफ क्लॉथ, कापडाचा चौकोनी तुकडा, विथ ऑब्स्क्युअर मिस्टिक चार्ट्स ऑन इट, आणि त्याच्यावर एक मिस्टिक चार्ट. ऑब्स्क्युअर दॅट इज गहन, अनाकलनीय, बियॉन्ड अंडरस्टँडिंग. ऑब्स्क्युअर म्हणजे समजण्यासाठी कठीण किंवा दुर्बोध, दॅट इज डिफिकल्ट टू अंडरस्टँड.
वी आर ह्युमन बिईंग्स, आपण माणसं. त्याच्यामुळे काही गोष्टीसाठी आपल्या मर्यादा असतात की आपल्याला काही रहस्यमय गोष्टी कळत नाही. आणि म्हणून मिस्टिक चार्ट्स. आता मिस्टिक चार्ट्स म्हणजे काय? आता ज्योतिषी असतो की ज्याच्याकडे आपण कुंडली पाहिली आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ग्रहांची घरं असतात. मग कोणता ग्रह कोणत्या घरात गेला म्हणजे कसा संयोग होतो आणि त्याचा माणसाच्या जीवनावर काय परिणाम होतो, तर हे सर्व त्या चार्ट्समध्ये असतं. आणि म्हणून मिस्टिक चार्ट्स म्हणजे ज्याला समजतं तोच त्याचा अर्थ सांगू शकतो. त्याच्यामुळे त्याला काय म्हटलं? मिस्टिक चार्ट्स, रहस्यमय. काय? मिस्टिक म्हणजे रहस्यमय, चार्ट्स म्हणजे तक्ता, म्हणजे त्या ग्रहमानाचा, कुंडलीचा तक्ता त्याच्याकडे, चार्ट्स आहे, नोटबुक आहे. आणि बंडल ऑफ पामेरा रायटिंग. पामेरा म्हणजे पामचं एक झाड आहे आणि त्या झाडाच्या पानांवर त्यांनी असं काहीतरी लिखाण केलेलं आहे. म्हणजे आपल्याला जर परीक्षेत विचारलं की कोणत्या कोणत्या प्रकारचे इक्विपमेंट्स त्याच्याकडे होते, तर बघा, काउरी शेल्स, a square piece of cloth with obscure mystic charts on it and a bundle of Palmyra writing. आता आपण हे थोडंसं लक्षात घ्यायचं की आपल्याला याच्यात काय काय अभ्यास करता येऊ शकतो. आता बघा, काउरी शेल्स, स्क्वेअर पीस ऑफ क्लॉथ्स, नंतर with obscure mystic charts on it, a notebook and a bundle of Palmyra writing. आता इथे दिलेले अर्थ, कावरी म्हणजे अ सी ॲनिमल, ऑब्स्क्युअर म्हणजे डिफिकल्ट टू अंडरस्टँड, मिस्टिक्स म्हणजे समथिंग दॅट रिलेट्स टू सुपर नॅचरल पॉवर अँड इज नॉट इझिली अंडरस्टूड, म्हणजे रहस्यमय, म्हणजे that is related to supernatural power beyond human power, that is. आणि म्हणून मिस्टिक. पामेरा मीन्स अ काइंड ऑफ पाम, आणि त्याच्यापासून त्याच्यावर त्यांनी त्या पानावर काही असं लिखाण केलेलं आहे, तर हे आपल्याला इथे दिसतं आहे. आता हे ज्या वस्तू आहेत, म्हणजे त्याच्याकडे ज्या वस्तू आहेत, तर त्या वस्तूचं प्रदर्शन त्याने मांडलेलं आहे. तर व्यवसाय म्हटला की त्याची मांडणी, म्हणजे कस्टमर ॲट्रॅक्ट झालं पाहिजे, आकर्षित झालं पाहिजे, आलं पाहिजे, आणि म्हणून त्याची मांडणी ही पण तेवढीच आकर्षक असली पाहिजे. म्हणजे इथे हा जो ॲस्ट्रोलॉजर आहे त्याला त्याचा सेन्स, प्रेझेंटेशन सेन्स हा खूप चांगल्या प्रकारचा आहे. पुढचा मुद्दा आहे, his forehead was resplendent with sacred ash and vermilion. Resplendent म्हणजे ब्राईट, डॅझलिंग अँड इम्प्रेसिव्ह. म्हणजे त्याचं जे फोरहेड म्हणजे कपाळ आहे ते कसं आहे? तेजस्वी आहे, चमकणार आहे. रेस्प्लेंडंट, दॅट इज ब्राईट, डॅझलिंग अँड इम्प्रेसिव्ह विथ सॅक्रेड ॲश. कपाळावर काय लावले त्याने? पवित्र अशी रक्षा लावलेली आहे. अँड व्हर्मिलियन, व्हर्मिलियन म्हणजे लाल गडद रंगाचा टिळा त्या राखेवर त्याने लावलेला आहे. अँड हिज आईज स्पार्कल्ड विथ अ शार्प ॲबनॉर्मल ग्लिम. आणि डोळ्यांमध्ये त्याच्या असामान्य तीक्ष्ण अशा प्रकारची चमक आहे. आता ग्लिम म्हणजे चमक, ग्लिम या शब्दाचा अर्थ काय घ्यायचा आहे? चमक. विच वॉज रिअली an outcome of a continual searching look for customers. आता त्याच्या डोळ्यातली चमक ही कशामुळे आहे? तर सातत्याने ग्राहकांचा शोध घेणारी त्याची ती नजर आहे, आणि म्हणून त्याच्या डोळ्यामध्ये ती चमक आहे. बट विच his simple clients took to be prophetic light and felt comforted. आणि त्याचे जे क्लायंट आहे, ग्राहक आहे, त्यांना असं वाटतं की त्याच्या डोळ्यामध्ये काहीतरी भविष्यसूचक अशा पद्धतीचा प्रकाश आहे, आणि त्यांना समाधान वाटतं की तो ज्योतिषी आहे, आणि खरोखर त्याचं जे ॲपिअरन्स आहे, त्याचं जे दिसणं आहे, त्याचं जो पेहराव आहे,
वस्तूंची जी मांडणी आहे याच्यावरनं त्या ग्राहकांना असं वाटतं की खरोखर याला भविष्याविषयी माहीत आहे आणि हा भविष्य सांगू शकतो. आता बघा ह्या ओळींमध्ये आपल्याला साधारणतः 2 गोष्टी तुम्हाला दिसतील आणि याच्यामध्ये एक विडंबन आहे किंवा आयरनी उपरोध आहे की त्याचे जे डोळे आहेत ते स्पार्क विथ शार्प ॲबनॉर्मल ग्लिम, डोळ्यांमध्ये काय चमक आहे. मग ती कशामुळे आहे? अँड आउटकम ऑफ कंटिन्युअल सर्चिंग लुक फॉर कस्टमर्स. म्हणजे त्याच्या नजरेमध्ये जी चमक आहे ती कशामुळे आलेली? ती ग्राहकांचा शोध सातत्याने तो घेत असल्यामुळे त्याच्या डोळ्यामध्ये ती चमक आहे. बट विच हिज सिम्पल क्लायंट्स टूक टू बी प्रॉफेटिक लाईट. आता प्रॉफेटिक मीन्स काय? भविष्यसूचक. म्हणजे त्याच्या क्लायंट्सच्या दृष्टीने असं वाटतं की त्याच्या नजरेमध्ये जी चैतन्यशीलता आहे, जी चमक आहे ती म्हणजे एक भविष्यसूचक असा प्रकाश आहे. म्हणजे तो खरोखर भविष्य सांगू शकतो, त्याला भविष्य सांगण्याचं ज्ञान आहे. म्हणजे ॲस्ट्रॉलॉजी ह्या विषयाचं ज्ञान त्याला आहे असं लोकांना वाटतं. म्हणजे दीज आर 2 कॉन्ट्रास्टिंग थिंग्स. म्हणजे इन एक्झाम यू कॅन बी आस्क्ड अ क्वेश्चन, what is the gleam in the eyes of astrologer indicates. म्हणजे त्याच्या डोळ्यातली जी चमक आहे ती काय दर्शवते? तर इट शोज कंटिन्युअल सर्चिंग लुक फॉर कस्टमर्स. So here we see that a difference from the point of view of astrologer and from the point of view of client. म्हणजे दोन्हींच्या दृष्टिकोनात फरक आहे. म्हणजे केवळ डोळ्यातली चमक एवढ्याच मुद्द्यावर प्रत्येकाच्या दृष्टिकोनामध्ये ओळखण्यामध्ये फरक आहे की डोळ्यातली चमक कशामुळे? त्या ॲस्ट्रॉलॉजरच्या दृष्टीने तो ग्राहकांचा शोध घेतो म्हणून आहे. आणि ग्राहकांच्या मते त्याच्या डोळ्यांमध्ये एक असं भविष्य साठवलेलं आहे की जो ज्याचं असं काही ज्ञान आहे, त्याला असं गूढ रहस्यमय असं ज्ञान आहे की जो भविष्य सांगू शकतो. तर ह्या 2 गोष्टी म्हणजे दिस इज अन एक्झाम्पल ऑफ आयरनी. म्हणजे आपण जसं प्रस्तावनेमध्ये बघितलं, इंट्रोडक्शनमध्ये बघितलं की आर के नारायण यांच्या कथांमध्ये ह्युमर अँड आयरनी म्हणजे विनोद आणि उपरोध ह्या गोष्टी प्रकर्षाने आपल्याला ज्या धड्यातल्या प्रत्येक प्रसंगात जाणवणार आहेत हे लक्षात घ्या. पुढची ओळ आहे, द पॉवर ऑफ हिज आईज वॉज कन्सिडरेबली एनहान्स्ड बाय देअर पोझिशन प्लेस्ड बिटवीन द पेंटेड फोरहेड. आता एनहान्स म्हणजे काय? वाढणे. म्हणजे आता त्याच्या नजरेची ताकद ही वाढलेली. कशामुळे? त्यांच्या पोझिशन. म्हणजे आता त्याचे जे डोळे आहेत त्याची जी पोझिशन आहे ती कशी आहे? प्लेस्ड ॲज दे वेअर बिटवीन द पेंटेड फोरहेड. आता त्याचं जे कपाळ रंगवलेलं आहे, म्हणजे रंगवलेलं आहे म्हणजे काय की त्या कपाळावर त्याने रक्षा लावलेली आहे, टिळा, लाल गडद रंगाचा जो टिळा लावलेला आहे आणि त्याच्या खाली मधोमध असलेले जी डोळ्यांची जी काही पोझिशन आहे, जी काही स्थिती आहे, तर त्या डोळ्यांमध्ये जी काही पॉवर आहे, पॉवर ऑफ हिज आईज वॉज कन्सिडरेबली एनहान्स्ड बाय देअर पोझिशन प्लेस्ड ॲज दे वेअर बिटवीन द पेंटेड फोरहेड अँड द डार्क विस्कर्स विच स्ट्रीम डाऊन हिज चीक्स. आता डोळ्यांची चमक कशामुळे वाढली? तर कपाळ रंगवलेलं असल्यामुळे वाढली. त्याच्यानंतर त्याच्या ज्या मिशा आहेत ज्या गालाच्या खालीपर्यंत येतात, स्ट्रीम डाऊन म्हणजे गोईंग डाऊन, कमिंग डाऊन
ऑफ हिज चीक्स, म्हणजे त्याच्या गालावरून खाली येणाऱ्या त्याच्या मिशा, स्ट्रीम डाऊन. विस्कर्स, विस्कर्स शब्दाचा अर्थ काय? मिशा, मस्टॅच. इवन हाफ विट्स आईज वुड स्पार्कल इन सच अ सेटिंग. हाफ विट म्हणजे काय? दॅट इज अ फुलिश पर्सन, म्हणजे मूर्ख व्यक्ती. म्हणजे एखाद्या मूर्ख व्यक्तीने जरी अशा प्रकारचा नीटनेटका चांगला पोशाख केला तरीही तो बुद्धिमान वाटावा. म्हणजे अशा पद्धतीचं ॲपिअरन्स त्या ॲस्ट्रॉलॉजरचं आहे. म्हणजे काय? इवन हाफ विट्स आईज वुड स्पार्कल, इवन हाफ विट्स आईज वुड स्पार्कल इन सच सेटिंग. आता बघा, लेखकाने इथे आपल्याला असं एक प्रकारे इंडिकेट करण्याचा, सूचित करण्याचा प्रयत्न केला आहे की हाफ विट, अर्धवट बुद्धी असलेला, दॅट इज अ फुलिश पर्सन, स्टुपिड पर्सन आहे ना, त्याचेसुद्धा डोळे चमकतील अशा सेटिंग, म्हणजे अशा या पार्श्वभूमीवर. म्हणजे आपल्या लक्षात येत आहे की ॲस्ट्रॉलॉजर हा रिअली ॲस्ट्रॉलॉजर आहे का, हा प्रश्न आता इथून सुरू झालेला आहे. म्हणजे ज्योतिषी हा भविष्य सांगतो, त्याने खूप काही वाचन केलेलं आहे, त्याचा काही खूप अभ्यास आहे, खूप काही अनुभव आहे, आणि जो काही लॉजिकल बेस किंवा रिझनिंग बेस काही असेल तर त्याच्या आधारावर तो आपलं भविष्य सांगतो. तर खरोखर या ॲस्ट्रॉलॉजरला त्याचं ज्ञान आहे का? तर आता हे आपल्याला तपासावं लागेल. To crown the effect, he wound a saffron colored turban around his head. आता आपल्याला इथे बघायचं आहे की त्याने ह्या सर्व मेकअपमध्ये, आता चेहऱ्याचं त्याने जे काही मेकअप केलेलं आहे, कपाळ रंगवलेलं आहे, म्हणजे कपाळावर त्याने रक्षा लावलेली आहे, टिळा लावलेला आहे, डोळ्यांमध्ये चमक आहे, त्याच्या मिशा ज्या गालापर्यंत खाली येणाऱ्या आहेत, आणि या सर्व मेकअपमध्ये त्याने जी काही रंगभूषा केलेली आहे त्याच्यावर आणखीन अधिक परिणाम साधायचा असेल, टू क्राऊन द इफेक्ट, तर ही वुंड सॅफ्रॉन कलर्ड टर्बन. सॅफ्रॉन म्हणजे केशरी रंगाची पगडी किंवा फेटा त्याने त्याच्या डोक्याभोवती बांधलेला आहे, गुंडाळलेला आहे, अराउंड हिज हेड. म्हणजे आता इथे तुम्हाला म्हणजे वाचन करताना मुद्दा असं लक्षात ठेवायचा आहे की व्हॉट कलर ऑफ टर्बन द ॲस्ट्रॉलॉजर हॅड. त्याचा कलर काय आहे? तर सॅफ्रॉन कलर. म्हणजे रिकाम्या जागा भरा वगैरे इथे आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. सॅफ्रॉन कलर्ड टर्बन. सॅफ्रॉन म्हणजे काय? केशरी रंगाचा फेटा त्याने डोक्याभोवती गुंडाळलेला. द कलर स्कीम नेव्हर फेल्ड, मीन्स द कलर स्कीम ऑलवेज वर्कड. म्हणजे त्याने ही जी रंगसंगती केलेली आहे, डोक्यावरची पगडी, कपाळावर लावलेली रक्षा, त्याच्यावर असलेला टिळा, त्याच्या डोळ्यांमधली चमक, त्याच्या मिशीची रचना, तर हे सर्व जे कलर कॉम्बिनेशन त्याने केलेलं आहे, म्हणजे त्याने अति ठरवून मेकअप केलेले आहे असं आपल्या लक्षात. कशासाठी? तर लोकांना, म्हणजे त्याचे जे क्लायंट्स, कस्टमर आहेत त्यांना आकर्षित करण्यासाठी. People were attracted to him as bees are attracted to cosmos or dahlia stars. आता लोक त्याच्याकडे आकर्षित होतात, म्हणजे त्याच्या ॲपिअरन्सवरून, त्याने मांडलेल्या वस्तूंवरून लोक त्याच्याकडे अट्रॅक्ट होतात. आता बघा, आपल्याला इथे जो व्यवसाय तो ॲस्ट्रॉलॉजर करतोय तर त्याच्या आपल्याला टॅक्टिक्स बघायच्या, त्यांच्या युक्त्या, की कशा पद्धतीने तो स्वतःचा पोशाख ठेवतो, कशा पद्धतीने तो त्याचा मेकअप ठेवतो, आणि जेणेकरून लोक त्याच्याकडे आकर्षित होतील. तर मग लेखक काय म्हणत आहेत की लोक त्याच्याकडे कसे आकर्षित होतात?
as bees are attracted to cosmos or dahlia stars. म्हणजे जसं भुंगे कॉस्मॉस किंवा डॅलियाच्या फुलांकडे आकर्षित होतात, तशा पद्धतीने जे ग्राहक आहेत ते त्या ॲस्ट्रॉलॉजरकडे आकर्षित होतात. ही सॅट अंडर द बाउज ऑफ स्प्रेडिंग टॅम्बरिन ट्री विच फ्लँक्ड अ पाथ रनिंग थ्रू द टाउन हॉल पार्क. आता इथे तुम्हाला एक नवीन मुद्दा मिळेल की त्याने जे ठिकाण निवडलेले आहे तो कुठे बसतो. तर बघा, ही सॅट अंडर टॅम्बरिन ट्री. आता टॅम्बरिन म्हणजे काय? चिंचेचं झाड है ना. आणि ह्या चिंचेच्या झाडाखाली तो बसतो. विच फ्लँक्ड. फ्लँक म्हणजे दॅट इज अलॉंग द साईड ऑफ, म्हणजे रस्त्याच्या बाजूला असलेलं चिंचेचं झाड. अ पाथ म्हणजे अशा रस्त्यावर आहे की जो रस्ता कुठून जातो? रनिंग थ्रू द टाउन हॉल पार्क. टाउन हॉल पार्क हे एक असं ठिकाण आहे की जे मार्केट प्लेस आहे आणि ते रिमार्केबल आहे. रिमार्केबल प्लेस म्हणजे विलक्षण असं ते ठिकाण. आता आपल्याला हे ठिकाण लक्षात ठेवायचं की आपल्याला जर विचारलं की व्हॉट आर द फीचर्स ऑफ टाउन हॉल पार्क, तर आपल्याला सांगता आले पाहिजे. ते आपल्याला धड्याच्या अनुषंगाने पुढे येणारच आहेत. तर तूर्त आपण असं लक्षात घ्या की टॅम्बरिन ट्री म्हणजे चिंचेचं झाड त्याने निवडलेलं आहे आणि ते झाड कुठे येतं? टाउन हॉल पार्क. ही एक प्रकारची मार्केट प्लेस आहे, बाजारपेठ आहे आणि त्या ठिकाणी तो बसतो. त्याच्या टॅक्टिक्समधला एक भाग म्हणजे टाउन हॉल पार्क. म्हणजे कुठलाही प्रोफेशनिस्ट जो असेल, व्यवसाय करणारा जो असेल, तर तो व्यवसाय करताना योग्य ठिकाणाची निवड करतो आणि जेणेकरून त्याच्या व्यवसायाची समृद्धी व्हावी, भरभराट व्हावी असा त्याच्यामध्ये उद्देश आहे. तर तसं इथे त्याच्या टॅक्टिक्समधला भाग काय की ही व्हेरी केअरफुली चोजन द प्लेस टाउन हॉल पार्क. तर म्हणजे परीक्षेतल्या प्रश्नाच्या निमित्तानं आपण लक्षात ठेवायचं की इट इज अ टॅक्ट दॅट ही makes a good makeup. He tries to look attractive, impressive. मग आता आपल्याला जर असं ह्या पॅराग्राफच्या बाबतीत अभ्यास करायचा म्हटलं तर काय काय मुद्द्यांवर अभ्यास करता येईल, तर आपण असा विचार करायचा. फक्त धडा वाचायचा म्हणून वाचायचं नाही, लक्षात घ्या. स्टोरी आहे, छान आहे, पण आपल्याला त्याच्यातल्या सगळ्या सूक्ष्म गोष्टींचा पण अभ्यास आपण केला पाहिजे. तर मी आता पुढे जातो आहे. सर्जिंग. आता टाउन हॉल पार्कचं त्याने वर्णन केलेलं आहे लेखकाने, ते आपण बघूया. अ सर्जिंग प्लेस. सर्जिंग म्हणजे काय? उसळणारी गर्दी. क्राऊड वॉज ऑलवेज मूव्हिंग अप अँड डाऊन. अ सर्जिंग क्राऊड ऑलवेज moving up and down this narrow road from morning till night. म्हणजे या ठिकाणी कायम गर्दी असते. ठिकाण कोणतं आहे? टाउन हॉल पार्क. देर इज ऑलवेज अ सर्जिंग क्राऊड. आता मार्केट म्हटलं की त्या ठिकाणी ते कायम गजबजलेलं असतं है ना. मग आता मार्केटमध्ये काय काय वैशिष्ट्य आपल्याला बघायला मिळतील. अ व्हेरायटी ऑफ ट्रेड्स अँड ऑक्युपेशन्स वॉज रिप्रेझेंटेड ऑल अलॉंग इट्स डेज.
त्या बाजारपेठेमध्ये अनेक प्रकारचे ट्रेड्स म्हणजे व्यवसाय आहेत, ऑक्युपेशन्स आहेत, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचा व्यापार व्यवसाय त्या बाजारपेठेत चालतो. आता कोणकोणते व्यवसाय त्या ठिकाणी आहेत म्हणजे बघा आपण ट्रेड्स अँड ऑक्युपेशन्स. आता कुठले कुठले ट्रेड्स अँड ऑक्युपेशन्स आहेत? मेडिसिन सेलर, औषधं विकणारे, सेलर्स ऑफ स्टोलन हार्डवेअर अँड जंक, मॅजिशियन्स अँड अबव ऑल द ऑक्शनियर्स ऑफ चीप क्लॉथ. मग आता मेडिसिन विकणारे आहेत, स्टोलन हार्डवेअर म्हणजे लोखंड वगैरे चोरून विकणारे, जंक भंगार विकणारे लोक, मॅजिशियन जादूगार आहे, स्वस्त कपडे विकणारे लोक. आणि ही लोक काय करतात? हू क्रिएटेड अ डीन ऑल डे. डीन म्हणजे ते गोंगाट करतात, म्हणजे प्रत्येकजण आपल्या वस्तू विकण्यासाठी आरडाओरडा करतो आणि अँड अट्रॅक्ट द होल टाऊन, आणि सगळ्या शहराचं गावाचं लक्ष जणू ते वेधून घेतात. अशा पद्धतीने जेव्हा चाकांताने ओरडतात आणि आपल्या वस्तू विकण्याचा प्रयत्न करतात. आणि अशा त्या टाऊन हॉल पार्क त्या मार्केट प्लेसमध्ये हा ज्योतिषी अंडर अ टॅम्बरिन ट्री चिंचेच्या झाडाखाली आपला व्यवसाय करतो. नेक्स्ट टू हिम, आता ज्योतिषी जो चिंचेच्या झाडाखाली बसलेला आहे, नेक्स्ट टू हिम त्याच्या बाजूला कोण आहे? इन व्होसिफरसनेस केम अ व्हेंडर ऑफ फ्राईड ग्राउंड नट्स. आता आपल्याला दिलेलं आहे व्होसिफरसनेस, इथे अर्थ दिलेला आहे. व्होसिफरसनेस मीन्स व्हॉट? बीइंग लाऊड अँड नॉइझी, म्हणजे मोठा आवाज, मोठ्या आवाजामध्ये वस्तू विकणारा व्हेंडर. अ व्हेंडर म्हणजे विक्रेता. अ व्हेंडर ऑफ फ्राईड ग्राउंड नट्स. द ग्राउंड नट्स म्हणजे शेंगा, तळलेल्या शेंगा विकणारा एक विक्रेता आहे, जो कुठे आहे? त्या ज्योतिषाच्या बाजूला बसलेला आहे. व्हेंडर म्हणजे विक्रेता. परत एकदा सांगतोय, व्हेंडर म्हणजे विक्रेता. व्हेंडर ऑफ फ्राईड ग्राउंड नट्स म्हणजे शेंगा विकणारा विक्रेता, जो व्होसिफरसनेस उंच आवाजामध्ये, मोठ्या आवाजामध्ये आपल्या वस्तू विकण्याचा प्रयत्न करतोय. हू गेव हिज वेअर अ फॅन्सी नेम ईच डे, कॉलिंग इट बॉम्बे आईस्क्रीम one day, and on the next day Delhi almond, and the third Raja's delicacy, and so on and so forth. आता हा जो व्हेंडर ऑफ फ्राईड ग्राउंड नट्स म्हणजे हा जो विक्रेता आहे, हा तो त्याची जी वस्तू आहे, त्याच्या ज्या शेंगा आहे, वेअर म्हणजे इथे वस्तू असा अर्थ घ्यायचा आहे, आणि त्या वस्तू त्या वेगवेगळ्या फॅन्सी नेम, फॅन्सी म्हणजे काय? काहीतरी असे काल्पनिक नावं देऊन तो काय करतो की त्याच्या त्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तू तो विकण्याचा प्रयत्न करतो. मग आता तो वस्तूंना काय काय नावं देतो आहे बघा. बॉम्बे आईस्क्रीम, दिल्ली आल्मंड. आता हे काय आहे? बॉम्बे म्हणजे त्या, आता विक्रेता काय करतो की कधी कधी त्याच्या वस्तूंना काहीतरी असे फॅन्सी नावं देऊन लोकांना एक प्रकारचं आकर्षण निर्माण करतो, अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करतो, की ही ट्रायज टू से बॉम्बे आईस्क्रीम, दिल्ली आल्मंड. ॲक्च्युली जसं आता आपण बाजारपेठेमध्ये गेले की विक्रेते जे असतात त्याच्या वस्तूंना अशी काहीतरी वेगवेगळी नावं देऊन लोकांना इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करतात, बरोबर ना? तर तसं इथे हा जो विक्रेता आहे तो त्याच्या त्या तळलेल्या शेंगांना बॉम्बे आईस्क्रीम किंवा दिल्ली आल्मंड अशी नावं देऊन तो विकतो. अँड थर्ड, आणि आणखीन एक नाव त्याने दिलेलं आहे इथे बघा, अँड थर्ड राजाज डेलिकसी म्हणजे राजाचं खाद्य, राजाचं भोजन. म्हणजे तो इथे आपल्याला सांगतोय की कशा पद्धतीने तो व्हेंडर त्याच्या वस्तू विकण्याचा प्रयत्न करतो. अँड सो ऑन अँड सो फोर्थ. पीपल फ्लॉक टू हिम, आणि लोक त्याच्याकडे काय करतात? गर्दी करतात आणि त्या शेंगा ते विकत घेण्याचा प्रयत्न करतात. आता इथे
आपण पुढचा पॅराग्राफ म्हणजे पुढच्या धड्याच्या पुढच्या भागात आपण बघणार आहोत की कशा पद्धतीने त्याचा जो पूर्ण जो भाग आहे, जे मार्केट प्लेस आहे ते कशा पद्धतीने त्याने म्हणजे त्या वातावरणाचा त्याने कसा फायदा घेतलेला आहे हे आपल्याला इथे सांगितलेलं आहे, ते आपण बघणार आहोत. A considerable portion of this crowd dallied before the astrologer too. आता जसं त्या शेंगांच्या विक्रेत्याजवळ गर्दी होते तशीच काही लोक टाइमपास करण्यासाठी त्या ॲस्ट्रॉलॉजरच्या आजूबाजूला पण फिरत असतात. डॅलिड म्हणजे वेस्टेड टाईम जस्ट हँगिंग अराउंड, म्हणजे फक्त फिरतात, ते सहज फिरतात. कोणाला वाटलं तो भविष्य बघतो. द ॲस्ट्रॉलॉजर ट्रान्झॅक्टेड इज बिझनेस बाय द लाईट ऑफ फ्लेअर, म्हणजे इथे दिव्याच्या प्रकाशामध्ये तो त्याचा व्यवसाय करतो. आता ॲस्ट्रॉलॉजरकडे ही हॅज नॉट इज ओन फ्लेअर, लाईट ऑफ फ्लेअर, म्हणजे तो जो शेंगांचा विक्रेता आहे त्याच्याकडे त्याने जी काही फ्लेअर म्हणजे जो काही दिवा त्याच्या वस्तूवर ठेवलेला आहे त्या प्रकाशावर हा ज्योतिषी त्याचा व्यवसाय करतो. ॲस्ट्रॉलॉजर हॅज नॉट हिज ओन lighting system or his own flare of lights and smoked up above the groundnuts and heap nearby. म्हणजे इथे तो जो प्रकाश आहे म्हणजे शेंगांवर ठेवलेला जो काही दिवा आहे त्या दिव्यांमधून ज्या काही ज्वाळा बाहेर पडतात, जो काही प्रकाश किंवा धूर बाहेर पडतो, तर त्या प्रकाशावर हा जो ज्योतिषी आहे तो आपला व्यवसाय करतो. हाफ द एन्चॅनमेंट ऑफ द प्लेस वॉज ड्यू टू द फॅक्ट दॅट इट डिड नॉट हॅव द बेनिफिट ऑफ म्युनिसिपल लाईटिंग. आता एन्चॅन्टमेंट म्हणजे त्या जागेची मोहकता, आकर्षकता काय आहे की ऑफ द प्लेस वॉज ड्यू टू द फॅक्ट दॅट इट डिड नॉट हॅव द बेनिफिट ऑफ म्युनिसिपल लाईटिंग. नगरपालिकेचे लाईट तिथे नाही आहेत, म्हणजे आजूबाजूला जे विक्रेते आहेत त्यांच्याकडे जे दिवे आहेत लावलेले, दिवाबत्ती असेल, गॅसबत्ती असेल किंवा एखाद्या दुकानाच्या लाईटाचा म्हणजे इलेक्ट्रिक लाईटाचा प्रकाश असेल, तर त्या आधारावर त्या मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारची प्रकाश रचना आपल्याला बघायला मिळते. आणि म्हणून ते काय सांगते की इट डिड नॉट हॅव द बेनिफिट ऑफ म्युनिसिपल लाईटिंग. द प्लेस वॉज लिट अप बाय शॉप लाईट्स. बघा ती जागा कशाने प्रकाश येते, तर काही दुकानांचा प्रकाश आहे. 1 or 2 हॅड हिसिंग गॅस लाईट्स, काही 1-2 लोकांकडे गॅस लाईट्स आहेत, गॅसवर चालणारे दिवे किंवा गॅसबत्ती आपण ज्याला म्हणूया. सम हॅड नेकेड फ्लेअर्स, काहींकडे फक्त दिवा आहे म्हणजे जो रॉकेलवर किंवा तेलावर पेटणारा दिवा ज्याला आपण म्हणूया. तर सम हॅड नेकेड फ्लेअर्स स्टक ऑन पोल्स, म्हणजे एखाद्या काठीवर जसं आपण मशालीसारखं आपण जसं पूर्वी मशाल पेटवायचे आणि ज्याच्याने आपल्याला प्रकाश मिळायचा, तसं त्या बाजारपेठेमध्ये हे आहे पोल्स, स्टक ऑन पोल्स, म्हणजे एखाद्या काठीवर अडकवलेला तो दिवा. समवेअर लिट अप बाय ओल्ड सायकल लॅम्प्स, मग काही सायकलींचे जे लॅम्प आहे त्याच्यातून प्रकाश येणारा. अँड 1 or 2 लाईक द ॲस्ट्रॉलॉजर मॅनेज विदाउट लाईट्स ऑफ देअर ओन. आणि मग ॲस्ट्रॉलॉजर सारखे जे व्यवसाय करणारे होते ते स्वतःचा कुठल्याही प्रकारचा म्हणजे दिवाबत्ती किंवा प्रकाशाचं साधन नसताना इतर बाजूने येणाऱ्या प्रकाशावर ते आपला तो व्यवसाय सुरू ठेवतात. इट वॉज अ bewildering crisscross ऑफ लाईट रेस अँड मुव्हिंग शॅडोज. आता bewildering म्हणजे गोंधळ टाकणारा, म्हणजे त्या ठिकाणी क्रिस क्रॉस ऑफ रोड्स, म्हणजे प्रकाशाची गुंतागुंत आहे. ऑफ लाईट रेस म्हणजे वेगवेगळे प्रकाश किरणं त्या बाजारपेठेमध्ये वेगवेगळ्या ठिकाणाहून येतात. मुव्हिंग शॅडोज आणि त्या प्रकाशामध्ये ये जा करणाऱ्या सावल्या लोकांच्या. दिस सुटेड द ॲस्ट्रॉलॉजर व्हेरी वेल. आणि हे वातावरण त्या
ज्योतिषाला अत्यंत योग्य आहे. आता इथे सेटिंगचा मी उल्लेख प्रामुख्याने करेन की सेटिंग म्हणजे पार्श्वभूमी. आता कुठलाही व्यवसाय करण्यासाठी आपल्याला फेवरेबल अशा प्रकारचं ॲटमॉस्फिअर लागतं, म्हणजे अनुकूल वातावरण लागतं. तर लेखकाचं असं म्हणणं आहे की त्या बाजारपेठेमध्ये त्या ज्योतिषाला त्याचा व्यवसाय करण्यालायक अनुकूल अशा पद्धतीचं वातावरण आहे. आणि म्हणून त्यांनी म्हटलं आहे दिस सुटेड द ॲस्ट्रॉलॉजर व्हेरी वेल फॉर द सिम्पल रिझन दॅट he had not in the least intended to be an astrologer when he began life. आता इथे मी तुम्हाला सुरुवातीला जेव्हा म्हटलं की हाफ विट्स आईज वुड ऑल्सो स्पार्कल, की एखाद्या मूर्ख माणसाची सुद्धा नजर चमकू शकते जर त्याने चांगल्या प्रकारचा पोशाख, चांगल्या प्रकारचा मेकअप केलं तर मी तिथे असा प्रश्न उपस्थित केला की खरोखर तो ॲस्ट्रॉलॉजर आहे की नाही. तर तुम्हाला इथे त्याचं उत्तर मिळतं आहे बघा की ही हॅड नॉट इन द लिस्ट इंटेंडेड टू बी ॲन ॲस्ट्रॉलॉजर व्हेन ही बिगॅन हिज लाईफ. म्हणजे जेव्हा त्याने त्याचं जीवन सुरू केलं तेव्हा असा कुठलाही त्याचा हेतू नव्हता की त्याने म्हणजे जीवनामध्ये ॲस्ट्रॉलॉजर बनलं पाहिजे. बघा असं काहीही नियोजित नाही आहे. देर इज नो प्लॅनिंग about his career, what career he is going to make or what he is going to become in life, that is not decided earlier. म्हणजे तो जो ज्योतिषी बनला आहे तो इज अ कॅज्युअल, म्हणजे अगदी काही प्रसंगामुळे तो बनलेला आहे, बाय ॲक्सिडेंट, एका अपघातामुळे किंवा अनावधानाने तो बनलेला. It was a sudden decision that he decided to become an astrologer. आता जीवनामध्ये कुठलाही व्यवसाय आपण असं जर म्हटलं की अचानक मला हा व्यवसाय करायचा आहे म्हटल्यानंतर आपण त्या व्यवसायात जर पडलो तर काय होतं की वी कॅनॉट मॅनेज दॅट प्रोफेशन, नाही का. आपल्याला जर त्याच्यातलं ज्ञान नसेल, त्याच्यातल्या टॅक्टिक्स माहीत नसेल, तो व्यवसाय कसा करतात त्याचं परिपूर्ण ज्ञान, नॉलेज असेल तर आपण तो व्यवसाय करू शकता, अदरवाईज तो व्यवसाय आपण करू शकत नाही. पण आता येथे लेखक असं म्हणतो आहे की त्यांनी असं म्हटलेलं आहे की ही हॅड नॉट लिस्ट इंटेंडेड ॲस्ट्रॉलॉजर व्हेन ही बिगॅन लाईफ अँड ही न्यू नो मोर व्हॉट वॉज गोइंग टू हॅपन टू अदर्स. म्हणजे इथे दुसऱ्यांच्या जीवनामध्ये काय घडणार आहे हे त्याला बिलकुल सांगता येणार नाही. म्हणजे ही इज टोटली अननोन अबाउट ॲस्ट्रॉलॉजी. म्हणजे ॲस्ट्रॉलॉजीचं त्याने कुठेही शिक्षण घेतलेलं नाही, प्रशिक्षण घेतलेलं नाही, त्याला कुठल्याही प्रकारचं ज्ञान नाही, तरी तो ज्योतिषाचा व्यवसाय करतो. आहे की नाही? अरे नाही, विडंबन आहे ना. आणि म्हणून हे जे विडंबन आहे की एखादी गोष्ट आपण म्हणजे जसं आपण म्हणतो की जी गोष्ट आपल्यामध्ये नाही आहे आणि ती गोष्ट आपल्यात आहे असं आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो, तर हे एक विडंबन आहे, एक आयरनी, उपरोध आहे. आणि म्हणून ॲस्ट्रॉलॉजर जेव्हा व्हेन ही बिगॅन हिज लाईफ ही न्यू नो मोर व्हॉट वॉज गोइंग टू हॅपन टू अदर्स. दुसऱ्यांच्या जीवनात काय घडणार आहे त्याला माहीत नाही, तरी तो ज्योतिषी बनलेला आहे. हां, पण ही वॉज ॲज मच म्हणजे ही न्यू व्हॉट वॉज गोइंग टू हॅपन टू हिमसेल्फ नेक्स्ट मिनिट. म्हणजे स्वतःच्या जीवनात पुढच्या मिनिटाला काय घडणार आहे हे त्याला परिपूर्ण माहीत आहे. याचा अर्थ असा आहे की मी तुम्हाला जसं शीर्षकामध्ये सांगितलं की ॲस्ट्रॉलॉजर्स डे, त्याच्या भूतकाळामध्ये अशी एक वाईट गोष्ट घटना घडलेली आहे की ज्याचं ओझं, त्याची भीती त्याच्या मनामध्ये आहे आणि ती भीती कायम त्याच्या मनात असल्यामुळे त्याला माहीत आहे की त्याच्या बाबतीमध्ये पुढच्या मिनिटाला, पुढच्या क्षणाला काय घडणार आहे. आणि म्हणून लेखक सांगतात
की ॲस्ट्रॉलॉजर न्यू नथिंग अबाउट द अदर्स फ्युचर बट ही न्यू अबाउट हिज ओन फ्युचर. म्हणजे what will happen in his life he knew very well. म्हणजे असं असतं ना की आपण आधी एखादं चुकीचं काम, एखादा गुन्हा केलेला असेल, एखादं वाईट काम केलेलं असेल, तर ते कायम आपल्या मनामध्ये भीती निर्माण करून राहतं, कायम आपल्या मनावर त्याचं ओझं असतं. आणि जोपर्यंत आपण त्याच्यातून मुक्त होत नाही, त्या समस्येचं निराकरण होत नाही, तोपर्यंत आपल्यालाही स्वास्थ्य लाभत नाही. आणि हीच गोष्ट ॲस्ट्रॉलॉजीच्या बाबतीमध्ये, म्हणजे हा जो ज्योतिषी आहे या धड्यातला, त्याच्या बाबतीमध्ये सत्य आहे की दॅट ही इज अंडर अ ट्रिमेंडस प्रेशर ऑफ द हॅपनिंग इन हिज लाईफ. दॅट बॅड इन्सिडंट हॅपन इन हिज लाईफ. म्हणजे त्याच्या जीवनात जी घटना घडलेली आहे त्याचा प्रचंड तणाव, त्याचं एक ओझं त्याच्या मनावर आहे. He was as much stranger to the star as were his innocent customers. म्हणजे त्याला कुठल्याही प्रकारचं ताऱ्यांची माहिती नाही आहे. म्हणजे ही डज नॉट नो अबाउट द स्टार्स. म्हणजे कुठल्याही ग्रह ताऱ्यांचं ची माहिती त्याला नाही आहे, आणि तरीही तो ज्योतिषी आहे. म्हणजे आपल्याला इथे ही गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की ॲस्ट्रॉलॉजर वॉज नॉट इंटेंडेड टू बी अन ॲस्ट्रॉलॉजर. ही इज अन ॲस्ट्रॉलॉजर बाय अन ॲक्सिडेंट, बिकॉज ऑफ अ बॅड इन्सिडेंट हॅपन इन हिज लाईफ. येस, ही सेड thing which pleased and astonished everyone. आता इथे काय आहे की त्याचा जो व्यवसाय आहे, ज्योतिषी म्हणून जो व्यवसाय तो करतो, तो त्याच्यात यशस्वी होण्यामागे अशी कोणती गोष्ट आहे which is a thing that made an astrologer successful. He said things which pleased and astonished everyone. आता असं आहे ना की तुम्ही जर दुसऱ्याला खुश करण्यासाठी, दुसऱ्याला आश्चर्यचकित वाटेल अशा पद्धतीचं जर तुम्ही बोलले, तर समोरचा माणूस इम्प्रेस होतो, प्रभावी होतो. आणि म्हणून इथे बघा की ॲस्ट्रॉलॉजर हॅज अ गुड अंडरस्टँडिंग ऑफ हिज कस्टमर्स, क्लायंट्स. त्याच्या ग्राहकांची त्याला चांगली समज आहे. आणि तो बोलताना कसं की जर आपण लोकांची खूप खुशामत केली, वाहवा केली, लोकांना पाहिजे तसं त्यांच्या मनातलं आपण बोललं की लोक खुश होतात. आणि मग तीच युक्ती, तीच टॅक्टिक्स त्याने वापरली की ही सेड थिंग्स विच प्लीज्ड अँड ॲस्टोनिश एव्हरीवन. म्हणजे प्रत्येकाला आनंद वाटेल, खुश होईल अशा पद्धतीने, आश्चर्य वाटेल अशा पद्धतीने आपलं मत मांडायचा, सल्ला द्यायचा, आणि मग त्या व्यक्तीचं समाधान होतं. आणि म्हणून तो एक यशस्वी अशा पद्धतीचा ज्योतिषी आहे. दॅट वॉज, म्हणजे त्याला असं की ही हॅज अ गुड सेन्स ऑफ कम्युनिकेशन. इथे त्याला संभाषणाचं खूप चांगलं ज्ञान आहे असं म्हणता येईल. आणि नंतर त्याला ही हॅज अ गुड अंडरस्टँडिंग ऑफ कस्टमर, ग्राहकांची त्याला चांगली समज आहे. आणि ही हॅज लर्न दिस बाय प्रॅक्टिस. त्याला इतका त्या व्यवसायामध्ये बोलण्याचा, लोकांना ओळखण्याचा, त्याच्या संग्रही असलेला अनुभव हा इतका आहे की त्याच्यामुळे तो सहज पद्धतीने लोकांना आकर्षित करतो, लोकांना भुरळ पाडतो, आणि लोकांमध्ये एक प्रकारे स्वतः विषयी आपण खरोखर ज्योतिषी अशा प्रकारची भावना तो निर्माण करतो. दॅट वॉज अ मोर मॅटर ऑफ स्टडी, प्रॅक्टिस अँड श्रूड गेसवर्क. आता ज्योतिषीचं ज्ञान त्याच्याकडे नाही, ज्योतिषशास्त्राचं कोणतंही ज्ञान त्याच्याकडे नाही आहे, फक्त त्याचा अभ्यास. म्हणजे इथे आपल्याला अभ्यास म्हणजे कोणता अभ्यास? दॅट इज रीडिंग ऑफ मॅन. म्हणजे माणसाचं वाचन त्याला चांगल्या पद्धतीचं करता येतं. त्याच्यानंतर प्रॅक्टिस, त्याचा सराव आहे. श्रूड गेसवर्क. श्रूड
श्रूड म्हणजे शहाणपणा, त्याच्यामध्ये हुशारी आहे, म्हणजे की त्याला सांगता येतं, अंदाज करता येतो, माणसाला ओळखता येतं, म्हणजे त्याची सायकोलॉजी त्याला हेरता येते आणि त्या सायकोलॉजीनुसार त्याला काय सांगायचं हे पण त्याला सुचतं, आणि म्हणून श्रूड गेस वर्क. आता इथे आपल्याला श्रूड शब्द महत्त्वाचा आहे. गुड ॲट जजिंग पीपल म्हणजे लोकांना ओळखण्याची हुशारी त्याच्यामध्ये आहे. ऑल द टाइम इट वॉज ॲज मच अन ऑनेस्ट मॅन्स लेबर ॲज एनी अदर्स. आता ज्योतिषी म्हटला की मुळात त्याला ज्योतिषाचं ज्ञान नसलं तरी लेखक काय सांगतायत की हे एका प्रामाणिक माणसाचं काम, म्हणजे त्याचा व्यवसाय तो प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करतो. ऑनेस्ट मॅन्स लेबर, लेबर म्हणजे श्रम, परिश्रम. ऑनेस्ट मॅन्स लेबर ॲज एनी अदर म्हणजे काय की जसा एखादा माणूस प्रामाणिकपणे त्याचा व्यवसाय करतो तसाच हा ॲस्ट्रॉलॉजरही त्याचा व्यवसाय तितक्याच जीवाच्या आकांताने अत्यंत प्रामाणिकपणे करतो. ऑफकोर्स दॅट ही हॅज नो नॉलेज ऑफ दॅट ॲस्ट्रॉलॉजी अँड ही डिझर्व द वेजेस ही कॅरीड होम ॲट द एंड ऑफ द डे. आता इथे परत कॉन्ट्रास्ट की डिझर्व द वेजेस म्हणजे त्याला जो काही त्याच्या व्यवसायातून त्याला जी काही रोजंदारी किंवा जे काही वेतन मिळतं, जे काही पैसे मिळतात, तर लेखक काय सांगतो की डिझर्व, तो लायक आहे, म्हणजे पैसे कमवण्याच्या तो लायक आहे. ही कॅरीड होम ॲट द एंड ऑफ द डे म्हणजे दिवसभरामध्ये जी काही त्याला कमाई होईल ती कमाई घेऊन जाण्यासाठी तो लायक आहे. आता इथे प्रश्न असा आहे की ही डिझर्व द वेजेस ही कॅरीड होम ॲट द एंड ऑफ द डे. ॲक्च्युली ही इज नॉट ॲस्ट्रॉलॉजर, तो ज्योतिषी नाही आहे. ही हॅज नो नॉलेज ऑफ ॲस्ट्रॉलॉजी, नो नॉलेज ऑफ प्लॅनेट्स, नो नॉलेज ऑफ स्टार्स, नथिंग, अँड येट ही डिझर्व टू कॅरी द वेजेस ॲट होम. हाऊ इज इट, हे कशा पद्धतीने, हे कसं आपल्याला सांगता येईल. तर इथे आर के नारायण यांचं म्हणणं असं आहे की ॲस्ट्रॉलॉजर इज अन ऑनेस्ट हार्ड वर्कर म्हणजे तो अत्यंत प्रामाणिक आणि कष्टाळू आहे. आता प्रामाणिक आणि कष्टाळू आहे म्हणजे काय की ही हॅज अ गुड कन्व्हिन्सिंग पॉवर. ही डिलाइट्स द पीपल, ही ॲडवाइजेस द पीपल. म्हणजे आता बघा कुठल्याही माणसाला कन्व्हिन्स करणं, समजावून सांगणं, सल्ला देणं हे सुद्धा परिश्रमाचीच गोष्ट आहे, लक्षात घ्या. म्हणजे दुसऱ्याला आनंद वाटेल अशा पद्धतीने आपण त्याला सल्ला देणं, त्याला समजवणं, तर ही सुद्धा एक कला आहे. आणि याच्यासाठी जी एनर्जी, जी ऊर्जा तो प्रामाणिकपणे वापरतो आणि म्हणून तो ही जी कमाई आहे ही कमाई करण्यासाठी हे जे पैसे तो कमवतो ते पैसे कमवण्यासाठी तो लायक आहे. म्हणजे आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाईल की ही डिझर्व द वेजेस ही कॅरीड होम ॲट द एंड ऑफ द डे, एक्सप्लेन. कसं स्पष्ट करणार की त्याने दिवसभरात जी काही कमाई करतो त्याच्यासाठी तो लायक आहे. कसा काय लायक आहे? येस, ही डिझर्व बिकॉज फर्स्ट रिझन इज दॅट ही इज अन ऑनेस्ट पर्सन, हार्डवर्किंग. He uses his energy in convincing the people, advising people and delighting them, and this kind of talent, hard work, honesty deserves him to carry the wages at his home. तर मला आशा आहे की आपण हा मुद्दा नीट समजून घ्या. आता आपण पुढच्या पाठाकडे जातो. ही हॅड, आता त्याने त्याचं घर सोडलेलं आहे
तर ज्योतिष बनून तो त्या शहरामध्ये आलेला आहे. पण आता त्याने घर सोडलेलं आहे. आता त्याचं जे पार्श्वभूमी भूतकाळ आहे तो कशा प्रकारचा आहे. तारके नारायण यांनी असं म्हटले, ही हॅड लेफ्ट हिज विलेज विदाऊट एनी प्रिव्हियस थॉट ऑर प्लॅन. त्याने आपलं गाव कोणताही विचार न करता, पूर्व विचार न करता, पूर्व नियोजन न करता सोडलेलं आहे. इफ ही हॅड कंटिन्यूड देअर ही वूड हॅव कॅरीड ऑन द वर्क ऑफ हिज फोरफादर. म्हणजे जर तो गावाकडे राहिला असता तर त्याच्या फोरफादर म्हणजे पूर्वजांचं जे काही काम आहे, म्हणजे शेती वगैरे काय असेल तर ती त्याने केली असती. नेमली टिलिंग, शेती नांगरली असती. टिलिंग द लँड, टिल म्हणजे नांगरणे. लिव्हिंग, मॅरिंग, जिथे राहिला असता, त्याचा विवाह झाला असता, त्याने शेती केली असती, नांगरली असती. रिपनिंग इन हिज कॉर्नफील्ड, मक्याच्या शेतामध्ये कापणी केली असती. अँड ॲन्सेस्ट्रल होम, ॲन्सेस्ट्रल म्हणजे पैतृक घर, त्याचं जे पूर्वजांचं वाडवडिलांचं जे घर आहे ते त्याने सांभाळलं असतं. म्हणजे गावाकडे राहिला असता तर त्याने हे सर्व तो करू शकला असता. पण एवढं सगळं सोडून अचानक तो शहराकडे येतो, म्हणजे शहराकडे येण्याचा निर्णय घेतो. आता हा निर्णय पूर्वनियोजित नाही आणि म्हणून लेखक म्हणते दिस इज विदाऊट एनी प्रिव्हियस थॉट ऑर प्लॅन. कोणत्याही प्रकारचा विचार नाही, त्याच्यामध्ये नियोजन नाही आणि तो अचानक ते गाव सोडून जाण्याचा निर्णय घेतो. आता अचानक गाव सोडून जाण्याचा निर्णय घेण्यामागे काय उद्देश आहे आपल्याला या धड्याच्या ओघामध्ये अनुषंगाने कळणारच आहे. बट दॅट वॉज नॉट टू बी. पण तसं घडलं नाही. म्हणजे त्याने आपल्या गावाकडचं घर, शेती सांभाळली असती वगैरे, असं काही त्याच्या बाबतीत घडलं नाही. ही हॅड टू लिव्ह होम विदाऊट टेलिंग एनीवन. आणि कोणालाही न सांगता तो त्याच्या घरातनं बाहेर पडला. अँड ही कुड नॉट रेस्ट टिल ही लेफ्ट इट बिहाइंड अ कपल ऑफ 100 miles. आणि विशेष म्हणजे बघा, त्याने जे घर सोडलं तर ते शेकडो मैल, कपल ऑफ 100 miles म्हणजे 100-200 मैल लांब दूर आपण घरापासून जायचं असं त्याने ठरवलेलं आहे. म्हणजे त्या गावापासून आपल्याला जितकं लांब जाऊन राहता येईल तितका तो प्रयत्न करतो. आता इथे लेखकाचं म्हणणं असं आहे की ॲस्ट्रोलॉजर डज नॉट वॉन्ट टू लिव्ह इन दॅट विलेज. ही वॉन्ट्स टू लिव्ह दॅट विलेज, लिव्ह म्हणजे सोडून जाणे. ही वॉन्ट्स टू लिव्ह दॅट विलेज परमनंटली. ही डज नॉट वॉन्ट अगेन गो बॅक अगेन टू दॅट विलेज. त्या गावाकडे त्याला परत जायचं नाही आहे आणि ते गाव त्याला विसरायचं आहे. ही वॉन्ट्स टू फॉरगेट दॅट विलेज. टू अ विलेजर इट इज अ ग्रेट डील. आणि एक खेडेगावातला व्यक्ती म्हणून हा एक त्याच्यासाठी चांगला व्यवहार आहे असं लेखक म्हणत आहे. ॲज इफ ॲन ओशन फ्लोड बिटवीन, जणू मधोमध एखादा महासागर वाहत असावा, अशा पद्धतीने तो त्याचं ते पूर्ण जे गाव आहे तो ते विसरण्याचा प्रयत्न करतो. आता गाव विसरण्याचा प्रयत्न करतो, गावापासून लांब जाण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे याचा अर्थ असा आहे की ही वॉन्ट्स टू हाईड हिज आयडेंटिटी. म्हणजे त्याला अशा ठिकाणी जायचं आहे की जिथे त्याला कोणी ओळखणार नाही. अशा ठिकाणी जायचं आहे जिथे त्याच्या परिचयाचं त्याला कोणी भेटणार नाही. आता ही रिस्क आहे, हा धोका त्याने का पत्करला आहे. तर इथे मी तुम्हाला म्हणजे एक मुद्दा सांगेल, म्हणजे तो धड्याच्या ओघाने येणार आहे की ॲन ॲस्ट्रॉलॉजर इज नॉट ॲन ॲस्ट्रॉलॉजर. तो प्रत्यक्षात ज्योतिषी नाही आहे. बट ही हॅड कमिटेड अ क्राईम. त्याच्या हातून एक गुन्हा घडलेला आहे. अँड ही वॉन्ट्स टू एस्केप, टू रन अवे फ्रॉम दॅट क्राईम. म्हणजे क्राईम म्हणजे काय की दॅट इज ॲन अटेम्प्ट टू मर्डर. म्हणजे
he has tried to murder somebody else, that is गुरु नायक. हे आणखीन दुसरं पात्र आपल्याला धड्याच्या सेकंड पार्टमध्ये येणार आहे. तर दॅट इज वाय ही हेस्टिली लिव्ज दॅट विलेज विदाउट एनी प्लॅनिंग. म्हणजे तो ते गाव का सोडतो, तर त्याच्या हातून अशा प्रकारचा एक अपराध घडलेला आहे आणि त्या अपराधापासून तो स्वतःची सुटका करून घेण्यासाठी, स्वतःची ओळख लपवण्यासाठी त्या गावापासून तो लांब पळून जातो. स्वतःला तो सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे असं असतं ना की गुन्हेगार व्यक्तीची मानसिकता काय असते की तो स्वतःची आयडेंटिटी लपवण्याचा प्रयत्न करतो, वेषांतर करण्याचा प्रयत्न करेल. तर हीच गोष्ट ह्या ॲस्ट्रॉलॉजरने केलेली आहे की ही हॅज लेफ्ट विलेज विदाउट एनी इंटेन्शन, विदाउट एनी प्री प्लॅनिंग, विदाउट एनी प्रिव्हियस थॉट. he has taken that quick decision just because of this incident. आणि म्हणून लेखकाने ते बघा कसे शब्द वापरले, टू अ विलेजर इट इज अ ग्रेट डील. म्हणजे त्या माणसासाठी तो एक चांगला व्यवहार आहे की त्या गावातनं त्याला पळून जाणं योग्य वाटलं. ॲज इफ अन ओशन फ्लोड बिटवीन, जणू मधोमध एखादा महासागर म्हणजे काय की त्याला पार करून आपल्यापर्यंत कोणी पोहोचू शकणार नाही, अशा पद्धतीची पळण्याची रचना जणू तो करतो आणि म्हणून तो त्या गावातनं पळ काढतो. पुढचा मुद्दा आहे, ही हॅड वर्किंग ॲनालिसिस ऑफ मॅनकाइंड्स ट्रबल. म्हणजे माणसांच्या ज्या काही अडचणी आहे, जो काही त्रास आहे, समस्या आहे, त्याचं वर्किंग ॲनालिसिस म्हणजे त्याचं कार्यविश्लेषण करण्यामध्ये तो अत्यंत तज्ज्ञ एक्सपर्ट आहे. ही हॅड अ वर्किंग ॲनालिसिस ऑफ मॅनकाइंड ट्रबल्स. म्हणजे माणसाच्या समस्या, माणसाच्या अडचणी, तर याच्याविषयी त्याला पटकन म्हणजे समस्या ओळखण्याची जाण आहे. ही कॅन immediately understands the troubles of human beings. He knows the knowledge of he has knowledge of marriage, money and tangles of human ties. त्यांना म्हणजे त्या ॲस्ट्रॉलॉजरला विवाह, पैसा, मानवी संबंधातील गुंतागुंत याचं खूप चांगल्या प्रकारचं ज्ञान आहे. लॉंग प्रॅक्टिस हॅड शार्पन हिज परसेप्शन. आणि त्याचा जो खूप सराव झालेला आहे, मग त्याच्यामुळे त्याचं जे परसेप्शन म्हणजे आकलन आहे ते इतकं तीक्ष्ण आहे, तीव्र आहे की पटकन त्याला समोरच्या व्यक्तीविषयी जाणीव होते की तो व्यक्ती कशा प्रकारचा आहे, त्याची काय समस्या वगैरे आहे, तर हे तो पटकन सांगू शकतो. म्हणजे ही हॅज गुड अंडरस्टँडिंग ऑफ ह्युमन नेचर. माणसाच्या स्वभावाचं हे नंतर ह्युमन रिलेशनशिप्स, माणसाच्या संबंधाचं अत्यंत चांगलं ज्ञान त्याला आहे. म्हणजे ही कॅन इमिजिएटली रेकग्नाइज द कॉम्प्लिकेशन्स इन ह्युमन रिलेशनशिप. ही इमिजिएटली रेकग्नाइजेस द नेचर ऑफ ह्युमन बीइंग. सो दिस इज ऑल अ मॅटर ऑफ प्रॅक्टिस. म्हणजे सरावाने हे सगळं जमलेलं आहे. विदिन 5 minutes he understood what was wrong. 5 मिनिटात त्याला समजतं की समोरच्या माणसाविषयी काय चुकीचं घडलेलं आहे. आता इथे हा त्याचा प्लस पॉईंट म्हणावा लागेल. म्हणजे त्याला ज्योतिषशास्त्राचं मुळात ज्ञान नाही, त्याने कुठेही ज्योतिषविद्या शिकलेली नाही आहे, पण तरीही त्याला बेसिक माणसाच्या मानसशास्त्राचं चांगलं ज्ञान अवगत आहे. आणि त्या आधारावर तो जो व्यवसाय आहे तो तारून नेतो. म्हणजे लोकांना अट्रॅक्ट करतो, लोकही त्याच्याकडे अट्रॅक्ट होतात. तो लोकांना असं सपोर्टिंग बोलतो, लोकांच्या म्हणजे लोकांना आनंद वाटेल अशा पद्धतीने बोलतो आणि लोकांची मनं जिंकतो. तर ही गोष्ट त्याच्या बाबतीमध्ये म्हणजे त्याच्यामध्ये हे जे कौशल्य आहे ही त्याच्या जमेची बाजू आहे. ही चार्ट 3 पैस. इथे मी पैस म्हणजे इथे
जुन्या काळामध्ये पै आणि पैसा हे डिनॉमिनेशन होतं. पैसा म्हणजे चलन होतं 1956 पूर्वी. पै आणि पैसा. आता पै 3 पै मिळून 1 पैसा व्हायचा आणि तो 3 पै म्हणजे 3 पैज. बघा, पैज आणि पैसा फरक आहे. परीक्षेमध्ये आपल्याला जर विचारलं एक्सप्लेन टर्म पैज, म्हणजे पैज इज अन ओल्ड डिनॉमिनेशन, जुनं पद्धतीचं ते काय आहे, चलन आहे. अँड ही 3 पैज पर म्हणजे प्रत्येक माणशी तो किती 3 पैस एवढं पैसे घेतो. 3 पैस ही चार्ज 3 पैस. आता पर ट्रान्झॅक्शन त्याला ते म्हणजे क्वेश्चन म्हणजे प्रश्न आला. ओके, इथे बघा मी परत एकदा सांगेन की ही चार्ज 3 पैस पर क्वेश्चन. म्हणजे प्रत्येक प्रश्नासाठी किती पैसे घेतो तो, 3 पैस. नेवर ओपन, इथे बघा क्वेश्चन शब्द अंडरलाईन करतो. पर क्वेश्चन 3 पैस पर क्वेश्चन. नेवर ओपन हिज माउथ टिल द अदर हॅड स्पोकन फॉर ॲट लिस्ट 10 मिनिट्स. आता इथे पुन्हा त्याचं एक वेगळं वैशिष्ट्य तुम्हाला बघायला मिळेल की तो त्याचं तोंड 10 मिनटं उघडत नाही. म्हणजे जर त्याच्याकडे क्लायंट आला किंवा कस्टमर आला एखादा, तर ही नेवर ओपन्स हिज माउथ. ही नेवर ओपन हिज माउथ टिल द अदर्स हॅड स्पोकन फॉर ॲट लिस्ट 10 मिनिट्स. समोरच्या माणसाला बोलू द्यायचं, त्याचं म्हणणं शांतपणे ऐकून घ्यायचं 10 मिनटं. त्याच्यानंतर मग तो त्याचा सल्ला, त्याचं मत, त्याचं काही जे भविष्य असेल तो ते सांगतो. म्हणजे इथे तुम्हाला एक मुद्दा अभ्यासायचा आहे की तो बोलत नाही. इट मीन्स दॅट ही इज अ गुड लिस्नर, की तो चांगल्या पद्धतीने समोरच्याचं म्हणणं ऐकून घेतो. ही इज अ पेशंट लिस्नर. आता पेशंट लिस्नर असण्यामागे काय फायदा आहे, याचे अनेक फायदे लक्षात घ्या. की आपण बऱ्याच वेळा उतावळेपणे बोलतो आणि समोरच्याचं म्हणणं पूर्णपणे ऐकून घेत नाही. तर इथे महत्त्वाचा मुद्दा असा आहे की वी मस्ट लिसन व्हॉट अदर्स से पेशंटली. आता समोरच्याचं ऐकून घेतलं तर समोरच्याला वाटतं की याला माझ्याविषयी काळजी आहे. म्हणजे ही द क्लायंट फील्स दॅट ॲस्ट्रॉलॉजर हॅज अ कन्सर्न ऑफ हिमसेल्फ. म्हणजे त्या ज्योतिषाला त्याच्या बोलण्याविषयी काळजी आहे किंवा त्याच्या बोलण्याचं तो समर्थन करतो वगैरे. आणि म्हणजे त्याला एक रिस्पेक्ट पण दिला जातो. मीन्स ॲस्ट्रॉलॉजर रिस्पेक्ट्स हिज क्लायंट्स. ॲस्ट्रॉलॉजर शोज कन्सर्न ऑफ हिज क्लायंट्स. आता ही झाली पहिली भूमिका. आता दुसरी भूमिका काय आहे की तो त्याचा तोंड उघडत नाही, समोरच्या माणसाचं म्हणणं ऐकून घेतो. 10 मिनटं तो त्याचं तोंड उघडत नाही. याचा अर्थ असा आहे की धिस स्पेस ऑफ टाईम गिव्स हिम अ टाईम टू थिंक, टू कोलॅक्ट हिज थिंग्स. म्हणजे आपले एक्सपिरियन्स जुळवण्यामध्ये, समोरच्याचे प्रश्न समजून घेण्यासाठी, मग त्याच्या प्रश्नांना आपण काय उत्तर दिलं पाहिजे ह्याच्यासाठी त्याला वेळ मिळतो. ही गेट्स टाईम टू कलेक्ट द मटेरियल. म्हणजे समोरच्याचं म्हणणं ऐकून घेताना त्याला त्याच्या म्हणण्यातून मटेरियल मिळतं, त्याला माहिती मिळते. ती माहिती त्याला जुळवता येते. जुळवल्यानंतर त्याच्यावर काय सल्ला द्यायचा हे त्याला लक्षात येतं किंवा त्याच्यातून काय उत्तर द्यायचं
हे त्याच्या लक्षात येतं. आणि म्हणून लेखक म्हणतात बघा, ही नेव्हर ओपन हिज माउथ टिल द अदर्स हॅड स्पोकन फॉर ॲटलिस्ट 10 मिनिट्स. म्हणजे जोपर्यंत समोरचा व्यक्ती कमीत कमी 10 मिनटं बोलत नाही तोपर्यंत त्याचं तोंड उघडत नाही. विच प्रोव्हाइडेड हिम इनफ स्टफ, त्याला खूप काही स्टफ म्हणजे माहिती मिळते. ही गेट्स इन्फॉर्मेशन फ्रॉम द अदर्स स्पीकिंग फॉर अ डझन आन्सर्स अँड ॲडवाईस. आणि त्या समोरच्या व्यक्तीच्या बोलण्यातून त्याला असे अनेक उत्तरं सुचतात, अनेक प्रकारचा सल्ला सुचतो. आता बघा, तुम्हाला त्याचं इथे टेक्निक तंत्र लक्षात येईल की व्हॉट इज द टेक्निक ऑफ हिज ॲस्ट्रॉलॉजी, दॅट ही नेवर ओपन्स हिज माउथ till 10 minutes. He never speaks with clients. He lets the client speak with him, and after listening patiently to a client, he expresses his opinion. म्हणजे he can form the answers, what answer should be given to that client. So this is all the characteristics of this astrologer, that he is a good patient listener that gives him lot of benefit. म्हणजे शांतपणे एखाद्याचं म्हणणं ऐकून घेतल्याने आपल्याला खूप फायदा होऊ शकतो. हे कदाचित आपल्याला याच्यातनं ही शिकण्यासारखी गोष्ट आहे. वेन ही टोल्ड द पर्सन बिफोर हिम गेझिंग ॲट हिज पाम म्हणजे तळहात, लक्षात घ्या. जेव्हा तो गेज म्हणजे त्याच्या आता बघा, ज्योतिष म्हटला की तो आपला पहिले तळहात बघतो है ना, उजवा हात. तर मग तो हाताचं तो निरीक्षण करतो. आता निरीक्षण केल्यानंतर तो काही प्रश्न समोरच्याला विचारतो किंवा त्याचं मत मांडतो. आणि असं काही मत मांडायचं की ते समोरच्याच्या मनामध्ये सहज त्याच्या हृदयाला स्पर्श होईल अशा पद्धतीचं प्रश्न किंवा मत व्यक्त करायचं. मग आता त्याचा ठराविक बेसिक अभ्यास आहे. ही हॅज अ बेसिक स्टडी ऑफ ह्युमन लाईफ. आता माणूस म्हटला की माणसाच्या जीवनामध्ये ज्या बेसिक गोष्टी असतात, बेसिक अडचणी आहेत, बेसिक त्याच्या समस्या आहेत, तर त्याचं एक कॉमन नॉलेज, सामान्य ज्ञान त्याच्याकडे आहे. आणि त्या आधारावर तो बरोबर समोरच्याचे सायकोलॉजी ओळखून, मानसिकता ओळखून त्याला एखादा विशिष्ट प्रश्न टाकला की मग तो समोरचा व्यक्ती त्याला होच म्हणतो, नाही का, तो मान्यच करतो. म्हणजे बघा, ज्योतिषी काय करतात की जनरली त्यांचे काही ठराविक असं प्रकारची मुद्दे असतात की ज्या मुद्द्यांवर ते बोट ठेवतात, जे मर्मस्पर्शी आहेत असं आपण म्हणूया. आणि जे मुद्दे समोरच्या व्यक्तीला बरोबर ॲट्रॅक्ट होतात आणि त्याच्यामुळे समोरच्या व्यक्तीला असं वाटतं की हो, हा म्हणतो ते खरंच आहे. तर तशा पद्धतीची सायकोलॉजी तो चांगल्या पद्धतीने ओळखतो. वेन यू टोल्ड द पर्सन बिफोर हिम गेझिंग ॲट हिज पाम, आणि जेव्हा त्याचा तळहाताकडे बघून तो सांगतो की इन मेनी वेज यू आर नॉट गेटिंग द फुलेस्ट रिझल्ट ऑफ युअर एफर्ट्स. आता बघा, ज्योतिषाकडे आपण गेलं की तो काय सांगतो की हां, तुम्ही खूप प्रयत्न करता पण तुम्हाला यश मिळत नाही. आता हा कॉमन प्रश्न आहे, लक्षात घ्या. 100% यश सगळ्यांच्याच प्रयत्नांना मिळत नाही, हे पण तितकंच खरं आहे. पण इथे तो असा प्रश्न टाकतो की इन मेनी वेज यू आर नॉट गेटिंग द फुलेस्ट रिझल्ट ऑफ युअर एफर्ट. तुमच्या प्रयत्नांना पूर्ण रिझल्ट म्हणजे त्याचा परिणाम, त्याचं फळ तुम्हाला मिळत नाही. आणि लेखक म्हणतात 9 out of 10 वेअर डिस्पोज टू ॲग्री विथ हिम. म्हणजे 10 मधले 9 लोक सहज हे मान्य करतात की आपल्याला आपल्या कष्टाचं योग्य किंवा परिपूर्ण मोबदला किंवा फळ मिळत नाही. तर हे सगळेच मान्य करू शकतात. आणि समोरच्या व्यक्तीला असं वाटतं की हां, अरे मी तर खूप मेहनत करतो आयुष्यामध्ये आणि मला माझ्या मेहनतीचं चांगलं फळ मिळत नाही, मला यश मिळत नाही. तर दिस इज सायकोलॉजी ऑफ एव्हरी पर्सन अँड दिस इज अ कॉमन.
Or a question, is there any woman in your family, maybe even a distant relative, which is not well disposed toward you? मग तू आणखीन एखाद्या तुमच्या आयुष्यात एखादी स्त्री आहे का की मग जी लांबची नातेवाईक असू शकते की जी तुमच्यासाठी हितकारक नाही, वेल डिस्पोज्ड, नॉट वेल डिस्पोज्ड, हितकारक नसणे. म्हणजे इथे तो म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये एखादी अशी व्यक्ती आहे की जी तुमच्यासाठी अपायकारक आहे, त्रासदायक आहे. आता आपल्या आयुष्यामध्ये अनेक लोक असे असतात की जे आपल्याला आपल्या संबंधावर अवलंबून असतं की ते आपल्यासाठी उपयोगी आहेत की नाही आहे, बरोबर आहे की नाही. मग तसं जर पाहिलं तर ह्या जगामध्ये अनेक व्यक्ती आहेत की ज्यांच्याशी आपलं जमतं किंवा जमत नाही. मग आता इथे तो अशा पद्धतीने प्रश्न विचारतो की मग अशी कुठली स्त्री आहे का की जी तुमच्यासाठी हितकारक नाही वगैरे, मग जवळची नसेल तर मला आमची, म्हणजे अशा पद्धतीने तो काहीतरी घुमवून फिरवून प्रश्न विचारला की मग समोरची व्यक्ती त्याच्या मनातलं सांगायला सुरुवात करते, हां मग असं आहे. तर मग ही गोष्ट म्हणजे ही जी प्रश्न विचारण्याची टॅक्ट आहे, युक्ती आहे, ही त्याला चांगल्या पद्धतीने अवगत आहे. और ही गिव्ह अन ॲनालिसिस ऑफ कॅरेक्टर, किंवा तो एखाद्या माणसाच्या कॅरेक्टरचं विश्लेषण करतो. आता कॅरेक्टर म्हणजे माणसाचा स्वभाव असेल, माणसामध्ये जे काही गुणवैशिष्ट्य असतात, तर त्याचं तो विश्लेषण करतो. आता मी ते नेहमी सांगतो की कॅरेक्टर म्हणजे प्रत्येक व्यक्तीचं हे परफेक्ट असतं तसं नसतं. त्याच्यामध्ये काही गुण असतात, काही दोष असतात, है ना. काही म्हणजे प्रत्येक व्यक्ती म्हटला की त्याच्यात काही चांगल्या गोष्टी पण असतात आणि वाईट गोष्टी पण असतात. असं नाही की या जगामध्ये 100% आयडियल गुड कॅरेक्टर असलेला व्यक्ती एक तरी असतो का, नाही. कारण इनबिल्ट म्हणजे आपल्या जन्मापासून तर आजपर्यंत आपलं म्हणजे जे काही कॅरेक्टर घडतं आहे तर त्याच्यामध्ये चांगल्या पण भावना असतात आणि वाईट पण भावना असतात, या नॅचरल आहे. आणि अकॉर्डिंग टू दॅट आणि त्याच्यानुसार आपलं जे कॅरेक्टर आहे याच्यामध्ये दोन्ही क्वालिटीज आहेत, गुड पण आहे आणि बॅड पण आहे. आता एखादा माणूस चांगला आहे म्हणजे बिकॉज ही शोज गुड क्वालिटीज मोर दॅन बॅड क्वालिटीज. आता एखादा माणूस वाईट गुण कमी दाखवतो, चांगले गुण जास्त दाखवतो, ही कंट्रोल्स ऑन इज बॅड क्वालिटीज, देअरफॉर ही इज अ गुड आयडियल पर्सन, गुड कॅरेक्टर, इज अ रोल मॉडेल, आहे की नाही. पण जर एखादा बॅड कॅरेक्टर तर तो नेहमीच भांडतो, नेहमीच चिडतो, नेहमीच संताप करतो, राग करतो, त्रागा करतो, चिडचिड. मग आता आपण काय म्हणतो की हा खूप भांडखोर आहे, खूप वाईट माणूस आहे, चांगला माणूस नाही आहे. तर ही जी कॅरेक्टरची जी व्याख्या, कॅरेक्टरचं जे विश्लेषण आहे माणसाचं, ते म्हणजे मुळामध्ये त्याच्या स्वभावाचं विश्लेषण असं मी सांगेन. तर बघा त्यांचं त्या कॅरेक्टरवर त्याने काय प्रश्न विचारलेला आहे, तर मोस्ट ऑफ युअर ट्रबल्स आर ड्यू टू नेचर. अनेक अडचणी, अनेक समस्या ह्या तुमच्या स्वभावामुळे. साहजिक आहे. आता स्वभाव कसा आहे बघा, त्याने म्हटलं आहे हाऊ कॅन यू अदरवाईज विथ सॅटर्न वेअर इज. तुम्ही शनी या ग्रहाशिवाय अन्यथा कसे असू शकतात. म्हणजे इथे तो काहीतरी जोडतो, म्हणजे की तुमच्यावर शनीची दशा आहे, शनीचा प्रभाव आहे, मग तुम्हाला खूप कष्ट करावे लागतात, तुम्हाला आयुष्यात यश मिळत नाही वगैरे वगैरे. तर असं काहीतरी बोलून मग समोरच्या व्यक्तीच्या अडचणीत वाढ करायची आणि मग त्याला उपाय सांगायचा. दिस इज अ टेक्निक ऑफ ॲस्ट्रॉलॉजर टू इम्प्रेस द क्लायंट्स. पुढचा प्रश्न तो विचारतो, यू हॅव अन इम्पिच्युअस नेचर. इम्पिच्युअस म्हणजे इम्पल्सिव्ह म्हणजे आवेगात्मक, उद्वेगात्मक, म्हणजे भावनिक उद्वेग आपण ज्याला म्हणूया, आवेश. इम्पल्सिव्ह नेचर म्हणजे माणूस त्याचा सगळा विचारशक्ती हरवून बसतो आणि म्हणून त्याला म्हणतात इम्पिच्युअस नेचर. इम्पिच्युअस मीन्स इम्पल्सिव्ह, आवेग. म्हणजे आपल्या भावनिक आवेगामध्ये, उद्वेगामध्ये, म्हणजे आपल्या त्या स्वभावामुळे कधी कधी आपलं नुकसान होतं. आणि हा जो भावनिक उद्वेग आहे म्हणजे भावनिक
जो इम्पल्सिव्हनेस आहे, तर भावनिक उद्रेक हा कधी कधी आपल्या स्वभावामध्ये आपला दोष ठरू शकतो. तर म्हणून त्याने म्हटलेलं आहे, यू हॅव अन इम्पिच्युअस नेचर अँड रफ एक्सटेरियर. बघा, शब्द नीट समजून घ्या. रफ एक्सटेरियर. रफ म्हणजे काय? तुम्हाला कदाचित असं वाटेल की रफ म्हणजे खडबडीत है ना, तसं नाही. रफ एक्सटेरियर, इथं रफ या शब्दाचा अर्थ घ्यायचा आहे उग्र, संतापी, किंवा आपण ज्याला म्हणतो क्रोधी, अशा प्रकारचा स्वभाव. म्हणजे तुम्ही खूप भावनिक उद्वेगाने वागता, तुमचा स्वभाव शीघ्रकोपी आहे, संतापी आहे. मग अशा पद्धतीने त्याला जर समोरच्या माणसाला जर तुम्ही विचारलं तर ऑटोमॅटिक म्हणजे कोणी व्यक्ती म्हणेल ना की हो, माझा स्वभाव शीघ्रकोपी आहे, संतापी आहे, किंवा मी कधी कधी खूप भावनिक उमाळ्याने वागतो, उद्वेगाने वागतो. आता ही गोष्ट नॅचरल आहे, लक्षात ठेवा. ओनली थिंग इज दॅट टू व्हॉट एक्सटेंट यू कॅन कंट्रोल इट. तुम्ही किती नियंत्रण ठेवू शकता. आणि म्हणून जेव्हा तो अशा पद्धतीने समोरच्या माणसाच्या स्वभावाचं विश्लेषण करतो, तेव्हा दिस एंडियर्ड हिम टू देअर हार्ट्स इमिजिएटली, आणि तो त्या समोरच्यांची मनं जिंकून घेतो. म्हणजे त्याचे जे क्लायंट्स आहेत त्यांची मनं तो काय करतो, जिंकून घेतो. आता इथे समोरच्याच्या मनातलं तुम्ही सांगितलं, त्याच्या त्याच्या फिलिंगच्या सपोर्टमध्ये तुम्ही सांगितलं, त्याच्या बाजूने तुम्ही काय बोलला, तर समोरचा ऑटोमॅटिक खुश होतो ना. फॉर इवन द माइल्डेस्ट ऑफ अस लव्स टू थिंक दॅट ही हॅज अ फॉरबिडिंग एक्सटेरियर. इथे नीट लक्ष देऊन हा शब्द समजून घ्या की इथे माइल्डेस्ट आणि फॉरबिडिंग एक्सटेरियर. Even the mildest of us loves to think. आता आपल्यापैकी जो कोणी माइल्डेस्ट, ज्याचा स्वभाव अत्यंत सौम्य आहे, ज्याला खूप उशिराने राग येतो, असा माइल्डेस्ट, ज्याला राग पटकन येत नाही, असं माइल्डेस्ट ऑफ अस लव्स टू थिंक दॅट ही हॅज अ फॉरबिडिंग एक्सटेरियर. म्हणजे त्यालाही वाटतं की आपला जो स्वभाव आहे हा तापट आहे किंवा शीघ्रकोपी आहे, असं त्यालाही वाटतं. म्हणजेच काय की प्रत्येक व्यक्तीच्या मध्ये अशा प्रकारची म्हणजे इनबिल्ट एक स्वभावाची बांधणी असते की ज्याच्यामध्ये सर्व प्रकारच्या भावना असतात. राग, लोभ, द्वेष, संताप, प्रेम, दया, करुणा, सहानुभूती, म्हणजे सगळ्या चांगल्या वाईट गोष्टींनी ज्या व्यक्तीचं अस्तित्व असतं. आणि म्हणून इथे फॉरबिडिंग म्हणजे भीतीदायक, संताप व्यक्त करणारा, उग्र अशा प्रकारचा स्वभाव, म्हणजे कितीही माणूस सौम्य असला, मावळा असला तरी तो असतोच. तर आता इथे आपल्याला हे जे ज्योतिषाच्या जीवनामध्ये कशा पद्धतीने म्हणजे जीवन जगत असताना तो त्याचा व्यवसाय करतो, तर हे आपल्याला इथे सांगितलेलं आहे. म्हणजे ज्योतिष म्हटलं की मग त्याचा टेक्निक आहे, त्याच्या टॅक्टिक्स आहे, त्याचे काही असे ठराविक प्रश्न आहेत की त्या प्रश्नांवर तो समोरच्या व्यक्तीच्या मनातलं काढण्याचा प्रयत्न करतो. तर हे आपल्याला या ठिकाणी लेखकाने सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर आपण या पार्ट फर्स्टमध्ये आतापर्यंत काय काय शिकलेलो आहे त्याचं एक थोडक्यात आपण उजळणी करूया. की बघा की आपण सुरुवातीला इंट्रोडक्शन शिकलो, त्यानंतर त्या इंट्रोडक्शनमध्ये आपण आर के नारायण यांच्या साहित्याची ओळख काय काय आहे हे आपण शिकलो. त्यांनी किती कादंबऱ्या लिहिल्या, कशा पद्धतीने कथा कोणकोणत्या लिहिल्या,
त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. त्यांच्या कथेमध्ये कशा प्रकारचा उपरोध आहे, विडंबन आहे, विनोद आहे. त्यांच्या कथा ह्या पूर्ण भारतीय पार्श्वभूमीवर, भारतीय संस्कृती परंपरेवर आधारित, भारतीय मातीशी निगडीत असलेल्या आहेत. त्यानंतर आपण ॲस्ट्रॉलॉजर्स डेच्या सुरुवातीला पाहिलं की कशा पद्धतीने ॲस्ट्रॉलॉजर हा त्याच्या वस्तूची मांडणी करतो. दुसरी गोष्ट, त्याने कशा प्रकारचा पोशाख परिधान केला आहे, कशा प्रकारचं मेकअप त्याने केलेलं आहे. नंतर त्याने त्याचा व्यवसाय करण्यासाठी कोणतं ठिकाण निवडलेलं आहे, जसं टाऊन हॉल पार्क नावाचं ठिकाण त्याने निवडलेलं आहे, हे आपण पाहिलं. त्यानंतर पुढच्या पानावर आपण असं पाहिलेलं आहे बघा की ते जे ठिकाण आहे टाऊन हॉल पार्क नावाचं, तर ते कशा पद्धतीने लोकांनी गजबजलेलं आहे, कोणत्या प्रकारचे व्यवसाय किंवा व्यापार त्या ठिकाणी चालतात, कोणत्या वस्तू त्या ठिकाणी विकल्या जातात. वी हॅव सीन ऑल दिस. कशा प्रकारे त्या बाजारपेठेची प्रकाश योजना आहे, त्याच्यात प्रामुख्याने आपण असं पाहिलं की देर इज नो म्युनिसिपल लाईटिंग, नगरपालिकेचा प्रकाश नाही आहे, पण देर आर लाईट्स, इलेक्ट्रिक लाईट्स ऑल्सो अँड द लाईट्स फ्लेअर्स, लाईट ऑफ फ्लेअर्स म्हणजे दिव्यांचा प्रकाश. आणि या सगळ्या प्रकाशामध्ये तो जो ज्योतिषी आहे तो त्याचा व्यवसाय करतो. तर म्हणजे ही जी सेटिंग आहे, ही जी पार्श्वभूमी आहे, म्हणजे त्याचा व्यवसाय करण्यासाठी अत्यंत फेवरेबल आहे, अनुकूल आहे. अशा परिस्थितीमध्ये तो त्याचा व्यवसाय करतो आणि अत्यंत चांगल्या प्रकारे तो करतो आहे. आणि एक गोष्ट विशेषत्वाने की ॲस्ट्रॉलॉजर हा त्याच्या व्यवसायात यशस्वी होण्यामागे हे एक कारण आहे की त्याचा पोशाख किंवा त्याचा ॲपिअरन्स आहे. पण इथे पुन्हा एक गोष्ट परत नीट समजून घ्या की त्याचा केवळ ॲपिअरन्समुळे तो यशस्वी आहे का, यशस्वी ॲस्ट्रॉलॉजर आहे का, तर नाही. ही इज नॉट जस्ट बिकॉज ऑफ his appearance he is successful, but he is successful because of his shrewd grace work, his study, practice. म्हणजे त्याचा जो व्यवसाय आहे त्याचा चांगल्या प्रकारचा त्याला काय झालेला आहे, सराव झालेला आहे. त्याच्याकडे एक प्रकारचं शहाणपण आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये माणसाच्या स्वभावाचं विश्लेषण करण्याचं एक कौशल्य आहे. तर म्हणजे केवळ दिसण्याने म्हणजे माणसाचं यश नसतं. त्याच्यावरून आपण माणूस ओळखायचा. लक्षात घ्या की द वे द मॅन लुक्स इट इज नॉट द वे टू जज अ मॅन. म्हणजे ज्या पद्धतीने माणूस दिसतो त्या पद्धतीने त्या माणसाला जज करायचं आणि ओळखायचं नाही. यू हॅव टू लुक क्लोज इन टू दॅट मॅन. म्हणजे आपल्याला त्याचं अत्यंत जवळून निरीक्षण करावं लागेल, त्याच्या वागण्यात, त्याचं बोलणं, त्याचे विचार. आणि मग याच्यातून आपल्याला आणखीन डीपमध्ये जाऊन त्या माणसाला चांगल्या प्रकारे ओळखता येतं. म्हणजे असं इंग्लिशमध्ये अशी म्हण ना की डोंट जज अ बुक बाय इट्स कवर. म्हणजे कुठल्याही गोष्टीला ओळखायचं असेल तर त्याच्या कवरवरून नाही ओळखायचं, तर यू हॅव टू गो डीप इन टू दॅट बुक टू अंडरस्टँड व्हॉट इज इन दॅट बुक. तसं माणूस म्हटला की माणसाचा पेहराव, माणसाची वेशभूषा, रंगभूषा, त्याची केशभूषा ह्याच्यावरून त्याला आपण त्याच्या इम्प्रेशनवरून आपण त्याला ओळखायचं का, तर नाही. तर यू हॅव टू जज ऑल्सो बाय गोईंग डीप ऑर क्लोज इन टू हिज नेचर, इन हिज बिहेवियर, वी हॅव टू पे अटेन्शन टू हिज टॉकिंग. त्याच्या बोलण्याकडे आपल्याला बघावं लागेल, विचारांकडे बघावं लागेल. तर दिस इज ऑल अबाउट द बेसिक क्वेश्चन. म्हणजे आपल्याला परीक्षेमध्ये येऊ शकतं की कॅन ॲपिअरन्स बी ऑफ द पर्सन इज जजिंग पर्सन फ्रॉम हिज ॲपिअरन्स इज गुड. आपल्याला उत्तर देता येईल की नो, वी शुड नॉट जज मॅन फ्रॉम हिज ओन ॲपिअरन्स, बट वी शुड ऑल्सो गो डीप, क्लोज, ऑब्झर्व द मॅन, his habits, his behavior, his talking, his nature, everything we have to judge him. म्हणजे आपल्याला इथे प्रश्न
म्हणजे कशा पद्धतीने विचारला जाऊ शकतो याची आपल्याला थिंकिंग पॉवरसुद्धा डेव्हलप करायची असं मला वाटतं आणि असली पाहिजे. आणि ह्याच ॲक्टिव्हिटीज आपल्याला म्हणजे पूर्ण धडा शिकत असताना आपल्याला करायचं आहे. म्हणजे मी असं सांगितलं की आपल्याला कंपॅरेटिव्ह स्टडी करायचं आहे, लॉजिकल रिजनिंग करायचं आहे, आपल्याला डिफरन्शिएटिंग करायचं आहे, आपल्याला व्होकॅब्युलरी स्टडी करायचा आहे. म्हणजे इथे वेगवेगळ्या अँगलने आपल्याला त्याचा विचार करायचा आहे. जसं आता टॅक्टिक्स आहे, ॲस्ट्रॉलॉजीच्या कोणत्या कोणत्या प्रकारच्या टॅक्टिक्स वापरतो, तर इम्प्रेस करण्यासाठी त्याने कशा प्रकारचे ॲपिअरन्स त्याचं कसं आहे म्हणजे हे आपल्याला तिथं सांगावं लागेल. त्याच्यात मग त्याच्या व्यवसायाचं यश काय आहे हे आपण पाहिलं. त्याच्यानंतर आपण असं पाहिलं की त्याच्या टॅक्ट्स काय काय, तो कशा पद्धतीने लोकांना प्रश्न विचारतो आणि लोकांच्या मनातलं ओळखण्याचा प्रयत्न करतो आणि लोकांना एक प्रकारे इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करतो. हे आपण या पार्ट फर्स्टमध्ये पाहिलेलं आहे. तर माझी अशी अपेक्षा आहे की आपण हा धडा आणखीन बारकाईने वाचावा आणि याचं सूक्ष्म अध्ययन करावं. याच्यातून आपली जी काही समज आहे, अंडरस्टँडिंग आहे, ही वाढवण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे बघा, मी विशिष्ट प्रश्न पाठ केला आणि माझा अभ्यास झाला असं होत नाही. नवीन अभ्यासक्रमामध्ये पूर्ण ॲक्टिव्हिटी बेस आहे. ज्याचा बेस, ज्याची अंडरस्टँडिंग पक्की असेल त्यालाच ह्या ॲक्टिव्हिटीची उत्तरं सॉल्व करता येतात. त्याच्यामुळे इथे फक्त मी वाचलं आणि माझा अभ्यास झाला असं होणार नाही. यू हॅव टू डेव्हलप युअर थिंकिंग पॉवर. तर आजच्या पुरतं मी इथे थांबतो आहे. आपण पुन्हा भेटूया धड्याच्या सेकंड पार्टमध्ये. टिल देन, गुड बाय एव्हरीबडी. थँक्यू.